सगळ्यांना माझा नमस्कार. अ, आज आपण लोकबिरादरी प्रकल्पातर्फे जो लोकसंवाद ही संवाद मालिका चालू आहे, त्याच्या आता शेवटाकडे येत आहोत. उद्या त्याचा शेवट होईल आणि आज आपल्या सोबत चर्चा करायला आलेल्या आहेत राजश्रीताई तिखे. त्यांचा थोडासा परिचय करून देते. राजश्रीताई तिखे यांनी TISS मधून सोशल वर्कची पदवी घेतलेली आहे आणि त्यांच्या बाबतीत इंटरेस्टिंग असं सांगायचं तर जेव्हा त्या शिकत असताना एका फील्ड व्हिजिटच्या वेळेला त्या एका आदिवासी पाड्यामध्ये गेल्या आणि तिथे गेल्यानंतर त्यांना तिथली परिस्थिती आणि ती लोक यांचं विलक्षण त्यांच्याबद्दल एक कुतूहल जागृत झालं आणि त्यांनी असं ठरवलं की मी ह्याच क्षेत्रामध्ये काम करेन. त्यांनी गेली 23 वर्ष आदिवासी, ग्रामीण आणि स्थलांतरित लोकांसोबत काम केलेलं आहे. आदिवासी मुलांच्या ज्या आश्रमशाळा आहेत तर त्यांच्यासाठी काही अभ्यासक्रम आणि जीवनाचा अनुभव अशी सांगड घालणारं काही त्यांनी अभ्यासक्रम बनवलेला आहे. तसंच त्यांनी अनेक संस्थांसोबत कन्सल्टंट म्हणून काम केलेलं आहे. युनिसेफ, त्याच्यानंतर ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जी पुण्याला आहे, अशा उच्चभ्रू संस्थांसोबत त्यांनी कन्सल्टंटचं काम केलेलं आहे. आणि 2019 साली जी आश्रमशाळेची सुधारित संहिता झाली तर त्या कमिटीमध्ये मॅडम होत्या. तर आम्ही हा विषय घेतला कारण का आपण सगळे आदिवासी भागामध्ये काम करतो आणि जी कोडबुक जे म्हणतात त्याला किंवा आश्रमशाळा संहिता, ती या सगळ्याचा पाया असल्यासारखाच आहे या सगळ्या शाळांचा. आणि त्याच्यामध्ये काय सुधारणा, कालसुसंगत काही सुधारणा व्हायला हव्या होत्या असं अनेक वर्षांपासून चालू होतच. आणि आता त्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि ते नेमकं कशा पद्धतीने झालेलं आहे हे आपण तिखे मॅडम कडनं जाणून घेणार आहोत. मॅडम, मी तुमचं स्वागत करते लोकबिरादरी प्रकल्पातर्फे आणि तुम्हाला अशी विनंती करते की तुम्ही तुमचं सेशन सुरू करावं. धन्यवाद समीक्षाताई. आणि सगळ्यात पहिल्यांदा मी लोकबिरादरी प्रकल्पाचे आभार मानते की मला या व्यासपीठावर बोलवलं आणि हे मांडण्याची संधी दिली. आणि दुसरे खरं तर आभार एका अर्थाने मला आनंद व्यक्त करायचा आहे तो विभागाच्या नेतृत्वासाठी सुद्धा. कारण का खरं तर एक थोडी अशी एक गोष्ट आज घडते आहे की एक शासकीय डॉक्युमेंट बिगर शासकीय व्यक्ती एका अर्थाने मांडते आहे. जरी मी त्या सगळ्या प्रक्रियेत सहभागी असले तरी सुद्धा आत्ता तशा अर्थाने मी विभागाचं नेतृत्व किंवा विभागाचं प्रतिनिधित्व मी करत नाहीये खरं तर. आणि तरी मी हे मांडतेय. आणि जेव्हा समीक्षाताईंनी मला हे विचारलं की हे मांडाल का, संहितेबद्दल बोलाल का, तर तो प्रस्ताव स्वीकारताना पण मला ही खात्री होती की विभागाच्या नेतृत्वाकडनं याचा सकारात्मक स्वीकार होईल आणि तसाच अनुभव मला आला. हे मला सांगायला अगदी आनंद वाटतो. किंबहुना ही जी सगळी सुरुवात संहितेच्या सुधार प्रक्रियेची झाली ती अशा प्रकारचं नेतृत्व विभागामध्ये असल्यामुळेच झाली. आणि आता जेव्हा मी ही प्रक्रिया बोलणार आहे सविस्तर आणि ते नेमकं संहितेमध्ये काय आहे हे जेव्हा मी तुमच्याबरोबर शेअर करीन, तर अशा प्रकारचं एक नेतृत्व विभागामध्ये जेव्हा असतं तर तेव्हा त्याचा कसा इन्फ्लुअन्स धोरणात्मक गोष्टींवरती पडतो याचं पण एक मला असं वाटतं की उदाहरण बघायला मिळेल. एक मला इथे विशेष नमूद करावंसं वाटतं, आवर्जून मला नमूद करावंसं वाटतं की मी आता इथे जी मांडणी करणार आहे ती समाजाची प्रतिनिधी म्हणून मी करणार आहे आणि या प्रक्रियेत सहभागी असलेली व्यक्ती म्हणून मी करणार आहे. त्यामुळे त्या सगळ्या मांडणीची मर्यादा ही निव्वळ त्याची रचना मांडणं, त्याची काही बलस्थानं आणि काही राहून गेलेल्या त्रुटी मांडणं एवढीच ती असणार आहे. तर प्रश्न कदाचित नंतर विचारताना ह्या मर्यादेचं भान प्रश्न विचारणाऱ्यांनी ठेवावं असं मी सुचवेन. कारण मी आता विभाग रिप्रेझेंट करत नाहीये, त्यामुळे प्रश्न विचारताना या मर्यादेचं भान ठेवावं असं मी सुचवेन. मला असं वाटतं की आपण आता आणखी एक गोष्ट खरं तर मला इथे सांगायचं आहे की अनेक स्टेक होल्डर्सना ऍड्रेस करणारं असं हे डॉक्युमेंट आहे. यामध्ये खरं तर हे अनेकांसाठी आहे. हे आश्रमशाळांच्या शिक्षकांसाठी आहे, अधीक्षकांसाठी आहे, अधिकाऱ्यांसाठी आहे विभागातल्या. पण याचा जो केंद्रबिंदू आहे तो मुलं आहे.
त्यामुळे जेव्हा असं अनेक स्टेक होल्डर्सना ऍड्रेस करणारं डॉक्युमेंट बनतं, तेव्हा त्याच्यासाठी एक काहीतरी मार्गदर्शक तत्व हे असण्याची गरज असते. आणि हे मला विशेषत्वाने सांगावंसं वाटतं, की या संहितेसाठी हे मार्गदर्शक तत्व आश्रमशाळेत शिकणाऱ्या मुलांचं हित हे ते मार्गदर्शक तत्व होतं आणि ते केंद्रस्थानी ठेवून याची रचना झालेली आहे. हे लक्षात घेऊन मला वाटतं, की या पुढच्या मांडणीकडे आता बघावं. आपण हे ओपन करूयात, पीपीटी ओपन करूयात. 1 मिनिट. शाळा का तुमची? 1च मिनिट. हो. दिसतंय? हो, हो. दिसतंय. आपण पहिल्या स्लाइडकडे जाऊया, टायटल नंतरच्या. मी एक पटकन रिकॅप घेणार आहे, की पुढे जावं लागेल, पुढची स्लाइड. हां, 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 बस. सो हे याच्या ओके, ती संपूर्ण स्लाइड दिसते ना? ओके. हां, मी पटकन एक रिकॅप घेते. हां, बस बस बस. सुरुवातीला शिक्षण विभागाचेच नियमावली ही आदिवासी आश्रमशाळांना लागू होती. पहिल्यांदा आदिवासी विकास विभाग अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदा ही गरज लक्षात आली, की आश्रमशाळेची एकूण निवासी रचना आणि त्याच्या वेगळ्या गरजा लक्षात घेता त्याच्यासाठी वेगळी नियमावली गरजेची आहे. आणि 2001 मध्ये पहिल्यांदा ही पहिली नियमावली अस्तित्वात आली, ज्यामध्ये मुख्यतः आयुक्तालय आणि खाजगी आश्रमशाळांचे प्रतिनिधी अशांच्या सहभागाने ही बनलेली होती. त्यानंतर लगेचच त्यातल्या काही त्रुटी लक्षात आल्या आणि 2003 ला लगेचच ती रिवाइज केली गेली आणि मग रिवाइज्ड कॉपी ही 2005 साली लागू केली गेली. तेव्हापासून आतापर्यंत ही 2005 ला पूर्ण झालेली आणि 6 पासून लागू झालेली ही संहिताच आश्रमशाळांसाठी होती आणि आश्रमशाळांचं एकूण कामकाज त्याच्या आधारे चालत आलेलं आहे. त्यानंतर मग मधल्या काळामध्ये बऱ्याच महत्वाचे बदल झाले काही, ज्यामध्ये आरटी ऍक्ट सारखा एक माइलस्टोन ऍक्ट, शिक्षण क्षेत्रातला असं काहीतरी माइलस्टोन बदल झाला आणि त्यांनी आणलेले नियम हे सर्वांना, सर्व प्रकारच्या शाळांना, सर्व मॅनेजमेंटच्या शाळांना लागू होते. त्यामुळे ते बदल अंगीकारण्याची गरज निर्माण झाली. त्याच्या आधी आणि नंतर विभागाने स्वतःच काही शासन निर्णय पारित केलेले होते, ज्यामध्ये 2014 साली शिक्षण कक्षाची वेगळी स्थापना ही विभागामध्ये झालेली होती. पोषण आहारासंबंधीचे काही GR विभागाने काढलेले होते. शिक्षकांच्या पात्रतेसंदर्भातले काही GR होते. असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रशासकीय आणि शैक्षणिक संदर्भातले पण GR हे शासनाने काढलेले होते, मुख्यतः वसतिगृहांच्या बाबतीतले देखील. तर ते आणि संहिता यांच्यात देखील एक पॅरिटी असणं हे गरजेचं झालेलं होतं आणि त्यामुळे पण तो बदल गरजेचा वाटत होता. शिक्षण क्षेत्रातल्या काही थिअरीज, नवे विचार यांचा अंगीकार होणं गरजेचं आहे हे लक्षात यायला लागलेलं होतं. जसं की बहुभाषिक शिक्षण ही गरज लक्षात आलेली होती. विशेषतः आदिवासी मुलांच्या संदर्भामध्ये विद्यार्थी केंद्रीय शिक्षणाची मोठी गरज आरटीने अधोरेखित केलेली होती. कन्स्ट्रक्टिव्हिझम सारख्या थिअरीचा शिक्षणामध्ये म्हणजे शिक्षण पद्धती राबवताना त्याचा अंगीकार कसा करावा या संदर्भातले विचार चालू झालेले होते आणि त्यामुळे सुद्धा त्याचं प्रतिबिंब कुठेतरी या डॉक्युमेंटमध्ये पडण्याची गरज लक्षात आलेली होती.
त्याखेरीज विभागासाठी वेगवेगळ्या संस्थांनी अभ्यास केलेले होते, जसं की यशदा सारखी संस्था असेल, केळकर समितीचा जो रिपोर्ट होता तो आश्रमशाळांच्या संदर्भातला नाहीये, तो एकूण रिजनल बॅलन्स या संदर्भातला आहे, पण त्यात आदिवासी क्षेत्राचा आणि आदिवासी शिक्षणाचा उल्लेख आहे. टाटा इन्स्टिट्यूटचा रिपोर्ट होता, युनिसेफनी एक शिक्षण विषयक रिपोर्टमध्ये आदिवासी आश्रमशाळांचा संदर्भ घेतलेला होता. साळुंखे समितीचा एक मोठा रिपोर्ट हा मुलांच्या सुरक्षिततेसंदर्भातला होता. तर या सगळ्या अहवालांमध्ये ज्या सूचना आलेल्या होत्या, तर त्यांना कुठेतरी प्रतिसाद देणं हे देखील आणि त्या ज्या सूचना आहेत ते इन्कॉर्पोरेट होणं या कोडबुकमध्ये हे गरजेचं झालेलं होतं आणि त्यामुळे विभागाला ही गरज जाणवायला लागली की ही संहिता सुधारित स्वरूपामध्ये आली पाहिजे. त्यासाठीच मी मगाशी उल्लेख केला तसं 14 साली एक समिती स्थापन केलेली होती. त्यामध्ये विभागातले काही लोक आणि शाळा चालवणाऱ्यांमधले काही प्रतिनिधी अशांच्या या समितीने काही सूचनांचं एक डॉक्युमेंट असं तयार केलेलं होतं. ह्या सगळ्याचा आधार घेऊन संहिता सुधाराची प्रक्रिया सुरू झाली आणि इथे डिपार्टमेंटनी एक मोठं आणि महत्वाचं पाऊल उचललं, ते म्हणजे त्यांनी सिव्हिल सोसायटीला यामध्ये सहभागी करून घेतलं. एरवी या आधीच्या ज्या प्रक्रिया घडलेल्या होत्या, या प्रक्रिया मुख्यतः विभागातले लोक, विभागातले प्रतिनिधी, शिक्षण विभागातले काही प्रतिनिधी आणि शाळा चालवणाऱ्यांचे प्रतिनिधी यांच्या सहभागाने या प्रक्रिया घडलेल्या होत्या. पण पहिल्यांदाच या प्रक्रियेमध्ये युनिसेफ आणि आरटी फोरम या 2 संस्थांना सहभागी करून घेतलं गेलं. सुरुवातीला आरटी फोरम आणि युनिसेफ यांनी स्वतंत्ररित्या काही प्रक्रिया केली. त्यानंतर मग ही प्रक्रिया युनिसेफनी लीड केली आणि काही एका काळापर्यंत सिव्हिल सोसायटीच्या पुढाकाराने आणि विभागाच्या सहभागाने ही प्रक्रिया चालू राहिली आणि मग विभागाने ती पुन्हा एकदा आपल्या हातात घेतली. तर अशी एक मोठी प्रक्रिया झालेली आहे. आपण नेक्स्ट स्लाइड कडे जाऊयात. नेक्स्ट स्लाइड प्लीज. मी याच्याबद्दल बोललेली आहे आधीच की साधारणपणे का त्याची गरज भासली, त्याबद्दल मी बोललेली आहे, त्यामुळे आपण पुढे जाऊयात. ही आता ही संपूर्ण प्रक्रियेबद्दल बोलणारी ही स्लाइड आहे. सुमारे 1.5 वर्ष ही प्रक्रिया चालू होती आणि मी मगाशी सांगितलं तसं याची सुरुवात जी झाली ती सेकंडरी रिव्ह्यू म्हणजे मुळात म्हणजे मुळातल्या संहितेचाच आधी एकतर अभ्यास केला गेला. म्हणजे जी मूळ संहिता 2005 साली पूर्ण झालेली जी होती, तर त्याचाच मुळात आधी अभ्यास केला गेला. त्याचा विश्लेषणात्मक अभ्यास की नेमके कोणते बदल यामध्ये गरजेचे आहेत, याच्याबद्दलचं एक डॉक्युमेंट तयार केलं गेलं. त्याचबरोबर मी मगाशी जो उल्लेख केला तो वेगवेगळे GR म्हणजे 2005 ते 2000 ही प्रक्रिया सुरू झाली ती 16 साली नाही सॉरी 18 साली मला वाटतं 2017ला ही प्रक्रिया पहिल्यांदा सुरू झाली. तर 2005 पासून ते 2017 पर्यंतचे जे सगळे विभागाने पारित केलेले शासन निर्णय होते त्या सर्व शासन निर्णयांचा अभ्यास केला गेला. त्यानंतर आरटी च्या कायद्याचा आश्रमशाळेच्या कॉन्टेक्स्ट मध्ये अभ्यास केला गेला आणि त्याखेरीज जे अहवाल वेगवेगळे मी मगाशी उल्लेख केलेले हे झालेले होते विभागाकरता तयार झालेले होते, तर त्यातल्या तरतुदींचा किंवा त्यातल्या रेकमेंडेशन्सचा अभ्यास केला गेला आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती संहितेमध्ये नेमके कोणते बदल आता करणं आवश्यक आहे याची मांडणी करणारं एक डॉक्युमेंट तयार केलं गेलं. ते तयार करत असतानाच हे जाणवलं की संहितेच्या रचनेमध्ये देखील बदल म्हणजे मोठ्या प्रमाणावरती बदल आवश्यक आहेत. पूर्वीची आपण जर का संहिता पाहिली तर त्यातलं पहिलंच प्रकरण हे खाजगी आश्रमशाळांबद्दलचं आहे. त्यानंतर मग जनरल तरतुदी अशा सर्वसामान्य तरतुदी अशा नावाने एक प्रकरण होतं ज्यामध्ये शिक्षण, आरोग्य अशा सगळ्या हे होत्या. मग शासकीय आश्रमशाळांबद्दलचं एक प्रकरण होतं. अशा रीतीने त्याची रचना होती. तर असं लक्षात आलं की एकतर हे वापरणाऱ्यांना सोयीचं व्हावं अशा रीतीने तर हे बनणं याची रचना होणं आवश्यक आहेच. पण अनेक महत्वाचे विषय हे वेगळ्या पद्धतीने आणि जास्त फोकस
अशा रीतीने यात येणं गरजेचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ मुळात आश्रमशाळा आहेत कशासाठी, तर त्या शिक्षणासाठी आहेत. आदिवासी मुलांपर्यंत, अगदी दूरस्थ भागात राहणाऱ्या आदिवासी मुलांपर्यंत शिक्षण पोहोचावं याच्यासाठी या शाळा आहेत. तर तिथे शिक्षण या विषयाला प्राधान्य दिलं जाणं किंवा तेवढ्या फोकसनी तो विषय येणं हे गरजेचं आहे. तर त्यामुळे शिक्षणावरती एक स्वतंत्र चॅप्टर असावा असं गरज भासली. त्यानंतर सुरक्षेचा मुद्दा इतका म्हणजे सातत्याने चर्चेत येत असतो आश्रमशाळांबद्दलचा, तर त्याच्यासाठी एक वेगळं स्वतंत्र प्रकरण असावं अशीही गरज लक्षात आली. आरोग्याबाबतचे मुद्दे आधीच्या संहितेमध्ये काही प्रमाणात होते. पण त्याच्यावर देखील प्रिव्हेंटिव्ह हेल्थ आणि नंतरचं उपचारात्मक आरोग्य असा एक संपूर्ण सर्वंकष विचार मांडणारं लेखन व्हावं याची गरज लक्षात आली. तर अशा रीतीने तो एक विभाग, प्रशासकीय गोष्टींचा एक विभाग, अशी त्याची रचनाही बदलणं गरजेचं आहे असं लक्षात आलं आणि त्या पद्धतीने त्याची एक सुधारित रचना ही प्रपोज केली गेली विभागाला. तर हे जे आहे हे मी सेकंडरी रिव्ह्यू बद्दल बोलते. हे सेकंडरी रिव्ह्यू करण्याचं काम हे थर्ड पार्टीला, म्हणजे मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे युनिसेफला हे दिलं गेलेलं होतं. युनिसेफने हा सेकंडरी रिव्ह्यू केलेला होता आणि हा रिव्ह्यू विभागाला सादर केल्यानंतर मग संहिता सुधाराची प्रक्रिया सुरू झाली. आणि ही अतिशय म्हणजे एखादी जेव्हा धोरण निर्मितीची प्रक्रिया असते ती खरं तर जितकी पारदर्शक, जितकी सर्वसमावेशक आणि मुख्य म्हणजे ते ज्यांच्यासाठी बनतंय आणि ते जे वापरणार आहेत लोक, त्यांच्या सहभागाने बनली तर ते धोरण बळकट अशा पद्धतीचं. आणि ही प्रक्रिया ही तशी करण्याचा एक प्रयत्न तेव्हा केला गेलेला होता. तर सुरुवातीच्या टप्प्याला 3 राईट शॉप्स झाली. लेखन कार्यशाळा म्हणजे वेगवेगळ्या प्रतिनिधींना बोलवून त्यांच्याकडनं चक्क त्या याच्यावरती म्हणजे त्याचा एक आराखडा बनवलेला होता आधी विभाग. म्हणजे साधारणपणे या संहितेचं आता स्वरूप काय असावं, त्याच्यामध्ये नेमके कोणते विभाग असावेत आणि कोणती प्रकरणं असावीत याचा विचार करून तशा प्रकारचे त्याचं त्या विषयांचं एक वर्गीकरण केलं गेलं आणि मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक बोलवून त्यांच्याकडनं त्याचं लेखन काम म्हणजे त्याच्या सूचना या लिहून घेतल्या गेल्या. तेव्हा अर्थातच आधीची संहिता ही आधाराला कायमपणे समोर ठेवलेली होती आणि त्यातल्या नेमक्या कुठे बदल हवे आहेत त्या पद्धतीने त्याचं लिखाण काम केलं गेलं. काही विषयांचं स्वतंत्रपणे लिखाण काम करावं लागलं कारण त्याचा समावेश आधीच्या संहितेमध्ये नव्हता. कोण कोण सहभागी होतं या लेखन कार्यशाळांमध्ये, तर विभागाचे तर अनेक प्रतिनिधी म्हणजे शिक्षक, अधीक्षक यांच्यापासून ते विस्तार अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, काही प्रकल्प अधिकारी आणि अगदी एटीसी सुद्धा हे या कार्यशाळांमध्ये सहभागी झालेले होते. त्याखेरीज शिक्षण विभागाचे प्रतिनिधी होते, त्यांचे जेंडर कोऑर्डिनेटर्स आणि शिक्षणाधिकारी, शिक्षक असेही काही बोलवले गेलेले होते. आणि मुख्य म्हणजे सिव्हिल सोसायटीमधनं शिक्षण तज्ञ, त्याच्यानंतर आरोग्य, बाल सुरक्षा या विषयात काम करणारे नामवंत तज्ञ हे बोलावले गेलेले होते. आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती त्यांनाही यामध्ये सहभागी करून घेतलं गेलेलं होतं. त्यामुळे ही एक मोठ्या प्रमाणावरती सर्वसमावेशक अशी ही मोठी प्रक्रिया लेखन कामाच्या पातळीवरती झालेली होती. त्यानंतर मग त्याचं कन्सॉलिडेशन हे विभागाच्या पातळीवरती करण्यात आलं. त्याच्यासाठीची काही वर्कशॉप ही प्रत्येक लेखन कार्यशाळेनंतर घेतली गेलेली होती. त्यानंतर हा जो मसुदा तयार झाला हा त्यावेळच्या विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांच्याबरोबर ते शेअर केलं गेलं आणि त्यांनी काही सूचना केल्यानंतर त्या सूचनांचा समावेश करून पुन्हा असिस्टंट प्रोजेक्ट ऑफिसर म्हणजे सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांच्याबरोबर मोठ्या प्रमाणावरती कार्यशाळा घेतल्या गेल्या. म्हणजे सर्व सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांचा समावेश हा त्यामध्ये होता. 2 ठिकाणी या केल्या गेल्या. 2 एटीसी म्हणजे ठाणे एटीसी आणि नाशिक एटीसी यांच्यासाठी ही कार्यशाळा नाशिकला झाली होती आणि अमरावती आणि नागपूर एटीसी साठी ही कार्यशाळा अमरावतीला झालेली होती. आणि असे या सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांच्या सूचनांचा समावेश हा म्हणजे त्यांच्याकडनं बऱ्याचशा सूचना ती अख्खी संहिता म्हणजे तो जो मसुदा होता तो त्यांना सादर केला गेला संपूर्ण मसुदा. 2 दिवसाच्या या कार्यशाळा झालेल्या होत्या, निवासी कार्यशाळा होत्या या
आणि त्यामध्ये संपूर्ण मसुदा त्यांना शेअर केला गेला आणि त्यांच्या सूचना यामध्ये समाविष्ट करून घेण्यात आल्या. त्यानंतर जो मसुदा तयार झाला, इथे सिव्हिल सोसायटीचा सहभाग इथपर्यंत होता आणि त्यानंतर मग तो विभागाकडे सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर विभागाकडनं काही प्रकल्प कार्यालयांना तो मसुदा पाठवला गेला आणि अपेक्षा अशी होती की त्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी त्यांच्या शाळांमधले प्रतिनिधी, कारण कार्यशाळांमध्ये येणाऱ्या शिक्षक, मुख्याध्यापक किती जणांना बोलवणार, त्याला मर्यादा असतात. तर त्यामुळे प्रकल्प कार्यालयाच्या पातळीवरती त्यांनी मुख्याध्यापक, अधीक्षक, शिक्षक यांच्याबरोबर ते शेअर करावं आणि त्यांच्या सूचना घ्याव्यात. एक अपेक्षा अशी होती की पालक आणि मुलांच्या पण सूचना यामध्ये घ्याव्यात. तर त्या पातळीला ते काम केलं गेलं. त्यानंतर त्याचे सगळे डिटेल्स आता माझ्याकडे नसल्याने त्या पातळीबद्दल मी थोडंच बोलते आहे. त्यानंतर मग हा जो मसुदा होता हा अमरावती एटीसी कार्यालयाकडे गेला आणि त्यांनी सलग याच्यावर काम केलं, कारण आतापर्यंत हे एखादी गोधडी शिवावी त्या पद्धतीने वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे त्याच्यामध्ये हे जोडलेले आणि असं ते काम झालेलं होतं. तर मग त्याचा एक सलग मसुदा तयार करण्याचं एक मोठं काम अमरावती एटीसी कार्यालयाने केलेलं होतं. आणि त्यानंतर मग ते मंत्रालय आणि TRTIच्या पातळीला आलं. तेव्हा त्याच्यावरती अंतिम असं म्हणता येईल अशा स्वरूपाचं काम हे या पातळीवरती झालं. आणि पुन्हा एकदा अतिशय सविस्तर, म्हणजे हे मला सांगायला आनंद वाटेल की अगदी आयुक्त सरांपासनं ते अनेक महत्वाचे अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष यामध्ये वेळ देऊन संपूर्ण मसुदा हा अंतिम करण्यामध्ये मोलाचा सहभाग घेतलेला होता. याही पातळीला पुन्हा एकदा आम्ही वर्कशॉप्स घेतलेली होती, ज्यामध्ये ग्रासरूट स्टेक होल्डर्स जे ही संहिता वापरणार आहेत तर त्यांना सहभागी करून घेतलं गेलेलं होतं. आणि मला हे सांगावंसं वाटतं की या टप्प्यावरती त्याची रचना आम्ही मुख्यतः हे डोळ्यासमोर ठेवून करण्याचा प्रयत्न केला की ज्यांना ती वापरायची त्यांना ती सोयीची कशी होईल त्या पद्धतीने याची रचना करूयात. त्यामुळे युनिसेफनी सुचवलेला जो आराखडा होता, जी रचना होती ती आमूलाग्र बदलली गेली या पातळीवरती आणि त्याचे मुख्य 4 विभागामध्ये त्याची रचना केली गेली. आणि मग आता आपण ह्या संहितेचं स्वरूप पाहिलं तर असं दिसतं की त्यातला पहिला जो भाग आहे, मी पुढे सविस्तर बोलीनच त्याच्याबद्दल, पण विभाग 1 मधली काही प्रकरणं आणि विभाग 2 मधलं पहिलं प्रकरण हे जास्त शिक्षकांनी रेफर करण्यासारखं आहे. त्यानंतर विभाग 1 मधली काही प्रकरणं आणि विभाग 2 मधलं दुसरं आणि तिसरं प्रकरण हे अधीक्षकांना जास्त उपयोगी पडणार, रेफरन्ससाठी लागणार आहे. विभाग 3 आणि विभाग 4 हे अधिकाऱ्यांसाठी जास्त रेफरन्सला उपयोगी पडणार आहे. असं मी म्हणत असले तरी याचा अर्थ असा नाही की बाकीचे विभाग हे म्हणजे अमुकच विभाग हा अमुक लोकांसाठी, असं खरं तर ही रचना नाहीये. ती म्हणजे सर्वांनीच सर्व गोष्टी बघणं, यातल्या रेफर करणं हे आवश्यक आहे. पण मी हे एवढ्यासाठी सांगते की मुख्यतः कुठे संदर्भ शोधायचा तर तो इथे सापडेल या व्यक्तीला, अशा यांनी मी हे सांगते आहे. तर अशा प्रकारची ही रचना केली गेली. आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊ. इथे असं लक्षात येईल, आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊयात. म्हणून आपल्या असं लक्षात येईल की ही संपूर्ण प्रक्रिया ही इन्क्लुझिव्ह म्हणजे समावेशक, समाजातल्या अनेक घटकांना सहभागी करणारी, म्हणजे विभागातल्या तर अगदी ग्रासरूटवर काम करणाऱ्या व्यक्तीला त्यात सहभागी करून घेतलंच गेलं, पण त्या पलीकडे जाऊन समाजातल्या देखील अनेक घटकांना, यात प्रत्यक्ष काम करणाऱ्या लोकांना, शिक्षण विभागाला यामध्ये सहभागी करून घेतलं गेलं. ही बऱ्यापैकी ट्रान्सपरंट होती, कारण हे वेळोवेळी शेअर केलं गेलेलं होतं. अगदी म्हणजे TRTI आणि मंत्रालयाच्या पातळीवर काम करताना देखील समाजातल्या काही व्यक्तींबरोबर तो ड्राफ्ट शेअर करून त्यांच्या सूचना मागवल्या गेलेल्या होत्या, ज्यामध्ये सुरेखा दळवी, आपले मोहन भाऊ यांच्यासारखे लोक होते. आणि ही ग्राउंडेड होती, कारण अगदी ज्यांना ती वापरायचे त्यांच्याकडनं सूचना घेऊन त्यांना उपयोगी, कारण शेवटी त्यांच्या अडचणी आणि त्यांच्या गरजा या लक्षात घेणं गरजेचं होतं. सो अशा प्रकारची ही प्रक्रिया करण्याचा प्रयत्न केला गेलेला होता. नेक्स्ट स्लाइड कडे आपण जाऊया. आता मी या एकूण या संहितेच्या स्ट्रक्चर बद्दल बोलते आहे की काय आहे, याचं स्वरूप काय आहे, नेमकं काय लिहिलंय या संहितेमध्ये. मोठं डॉक्युमेंट आहे, जवळपास 200 पानांचं डॉक्युमेंट आहे. तर काय लिहिलेलं आहे याच्यामध्ये?
तर यात एक पहिला इंट्रोडक्टरी सेक्शन जो सगळ्याच याला असतो तर तसा आहे, पण यात पहिल्यांदाच आश्रमशाळांबद्दलची व्हिजन लिहिली गेली, जी मी पुढे सविस्तर त्याचा हे करणार आहे, निर्देश करणार आहे मी त्याचा. व्हिजन लिहिली गेली, ऑब्जेक्टिव्ह बदलली गेली आणि ती जास्त विद्यार्थी केंद्री आणि आदिवासी समाजाबद्दलचा एक आदर व्यक्त करणारी अशा प्रकारची ही ऑब्जेक्टिव्ह रिडिफाईन केली गेली. या संहितेचं ज्युरिस्डिक्शन, कारण इतर अनेक शासनाचे नियम असतात ते देखील लागू होतात, त्यामुळे या संहितेची मर्यादा आणि व्याप्ती काय आहे हे नीट डिफाईन केलं गेलं आणि कोणत्या गोष्टींसाठी शासनाची इतर लिगल डॉक्युमेंट्स वापरायचे आहेत याचाही निर्देश या ज्युरिस्डिक्शन मध्ये केला गेला. आणि मग व्याख्या त्याच्या, असा हा इंट्रोडक्टरी सेक्शन आपल्याला दिसतो. दुसरा जो सेक्शन आहे म्हणजे विभाग पहिला, तो जो आहे तो एकूण आश्रमशाळांचं व्यवस्थापन. आता हे व्यवस्थापन वेगवेगळ्या पातळ्यांवर घडतं. बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे, त्याच्यानंतर मानव काय म्हणूयात आपण, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, बेसिकली यात काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्या जबाबदाऱ्या आणि हे सगळं डिफाईन यामध्ये केलं गेलेलं आहे. शाळेचं प्रशासन आणि वसतिगृहाचं प्रशासन अशी सगळी चर्चा यामध्ये दिसते. सेक्शन 2 जो आहे तो मुख्यतः गुणवत्तेचं व्यवस्थापन याचा दिसतो आपल्याला. विभाग 3 जो आहे तो संनियंत्रण आणि कपॅसिटी बिल्डिंग म्हणजे एकूण काय म्हणूयात आपण त्याला, प्रशिक्षण याचा विचार करणारा आहे. आणि मग विभाग 4 हा जो आहे तो बेसिकली जे वरच्या पातळीवरचं प्रशासन आहे, म्हणजे एकूण शाळा सुरू करणं, त्यांना मान्यता देणं, त्यांच्या इयत्ता वाढवणं, या प्रकारचं जे प्रशासन आहे त्याच्याबद्दल बोलणार आहे. म्हणजे मी हा फरक सांगेन की पहिलं जे आहे शाळांचं मॅनेजमेंट हे स्कूल लेव्हलचं आहे आणि विभाग 4 जो आहे तो थोडा वरच्या पातळीवरचा असा आहे, प्रकल्प किंवा एटीसी, आयुक्त आणि मंत्रालय या पातळीवरचा. पुढच्या स्लाइडकडे आपण जाऊयात. मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे यात मुख्यतः या 4 गोष्टींचा समावेश आहे. आणि नेक्स्ट स्लाइड. एक मिनिट, व्हिजन आधी असेल, व्हिजनची स्लाइड. ओके ओके, ठीक आहे. ओके, मी फक्त सगळ्यांच्या सोयीसाठी ध्येय काय मांडलेली आहेत आश्रमशाळेची. मी मगाशी म्हटलं तसं की एक व्हिजन डॉक्युमेंट लिहिलं गेलं आणि त्यामध्ये आदिवासी विद्यार्थी हे या संहितेच्या केंद्रस्थानी असले पाहिजेत. हे एक मुख्य मी म्हणलं गायडिंग प्रिन्सिपल जे असतं ते गायडिंग प्रिन्सिपल कायमपणे या विद्यार्थ्यांचं हित असं होतं. तर ते लक्षात घेऊन ते व्हिजन डॉक्युमेंट आणि त्यानुसार ध्येय आणि उद्दिष्ट यांचं लेखन केलं गेलं. सो त्यात असं व्हिजन डॉक्युमेंट मांडताना असं म्हटलेलं होतं की एक सक्षम, स्वाभिमानी, निर्भय आणि स्वावलंबी समाज अशी आदिवासींची ओळख तयार करेल, अशी नवी पिढी उभी राहणं आणि ही पिढी आपल्या सांस्कृतिक वारशाचा सार्थ अभिमान बाळगून आधुनिक शिक्षणाद्वारे वैश्विक पातळीवर आपला ठसा उमटवेल, ही आश्रमशाळा योजनेची भूमिका आहे. मुळात ही शाळा चालवण्याची भूमिका काय असली पाहिजे तर हे डिफाईन करण्याचा प्रयत्न केला गेला. या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये आदिवासी समाजाची एक सांस्कृतिक संचित किंवा जी बलस्थानं आहेत त्यांची दखल घेऊन त्यातले ते जे त्यांच्याकडे जे काय म्हणतात आपण नॉलेज सिस्टीम्स आहेत तर त्याचा अंतर्भाव करून, म्हणजे मी उपयोग असा नाही शब्द वापरणं, अंतर्भाव करून औपचारिक शिक्षणाकडे त्यांना कसं आणता येईल याबद्दलची एक मांडणी ही व्हिजन डॉक्युमेंट मध्ये केली गेलेली आहे. आणि आपल्याला त्या सगळ्या व्हिजनचं प्रतिबिंब हे इथल्या या ध्येय जी लिहिलेली आहेत तर त्यामध्ये आपल्याला पडलेलं दिसतं. आणि त्यामध्ये मी मगाशी उल्लेख केला तसा ते सक्षम, स्वाभिमानी, स्वावलंबी अशी हे घडवायचे. त्याच वेळेस त्यांना उत्तम दर्जाचं औपचारिक शिक्षण उपलब्ध करून देणं हे पहिलं ध्येय असलं पाहिजे आश्रमशाळांचं. अनेकदा असं होतं की या निवासी शाळा असल्यामुळे निवासी विभागाची सगळी व्यवस्था सांभाळणे यात खूप सारी एनर्जी विभागाची आणि त्यातल्या
कर्मचाऱ्यांची देखील जाते आणि मग शिक्षणाचा विचार कुठेतरी मागे पडल्यासारखा होतो. तर हे स्पष्टपणे मांडणी केलेली आहे की आश्रमशाळांचं अस्तित्व हे शिक्षण देण्यासाठी आहे. त्यामुळे उत्तम दर्जाचं औपचारिक शिक्षण देणं हे आश्रमशाळांचं पहिल्या काही ध्येयातलं हे ध्येय आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवीय मूल्य आणि संविधानातली मूल्य रुजवणं हे ध्येय आहे. आपल्याला असं लक्षात येईल, मी सगळं वाचत नाही आता, पण आपल्याला असं लक्षात येईल की एकूण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणं हे या ध्येयातनं प्रतीत होत आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला असं दिसतं आहे की ही ध्येय साध्य करण्यासाठी विकेंद्रित व्यवस्थापन संस्कृती रुजवणं, सुरक्षित, भयमुक्त आणि स्वच्छ वातावरण उपलब्ध करून देणं हे पण आश्रमशाळांच्या ध्येयामधलं म्हणजे त्या ध्येयाचा एक भाग म्हणून त्याची मांडणी केली गेलेली आहे. आणि ही नुसती वाक्य नाहीये, तर संपूर्ण संहितेची पुढची रचना ही या ध्येयांच्या प्रकाशामध्ये करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. पुढच्या स्लाइडकडे जाऊयात आपण. थोडं वर घ्यायला लागेल असं वाटतं मला. आता वरच्याच ध्येयांच्या प्रकाशामध्ये उद्दिष्ट काय असली पाहिजे शाळेची, तर याची स्पष्ट मांडणी ही या उद्दिष्टांमध्ये केली गेलेली आहे. इथे मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की आधीच्या संहितेमध्ये पहिलं एक उद्दिष्ट असं होतं, म्हणजे मी अप्रोच मधला फरक मांडण्यासाठी त्याचा उल्लेख करतेय, कृपया ते नकारात्मक अर्थाने घेऊ नये. पण अप्रोच किती आमूलाग्र बदललेला होता याच्यासाठी मी फक्त त्याचा उल्लेख करतेय. त्यातलं पहिलं ध्येय असं होतं की अज्ञान, व्यसनाधीनता आणि अंधश्रद्धा यात गुरफटलेल्या समाजाला औपचारिक शिक्षणाकडे आणणं, अशा प्रकारचं ते हे केलेलं होतं. तर निरक्षरता आहे समाजामध्ये आणि अंधश्रद्धा सर्वच समाजांमध्ये असतात, पण कुठेतरी आपल्याला त्या एकूण समाजाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातला एक आमूलाग्र बदल हा आपल्याला या उद्दिष्टांच्या मांडणीमध्ये दिसतो आहे. आणि हे सगळं आहे समाजाकडे, पण समाजाची एक सकारात्मक बाजू जी आहे ती पण लक्षात घेण्याचा पुरेपूर प्रयत्न हा या संहितेमध्ये केला गेलेला आहे. तर त्यात आपल्याला हे दिसतंय की दर्जेदार शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देणं, दर्जेदार आहार आणि वैद्यकीय सेवा पुरवणं, या सगळ्याबरोबरच इथे दुसरं उद्दिष्ट आपल्याला असं दिसतंय की सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी पालकांच्या सहभागाने विविध उपक्रमांचं आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करणं. तर हे फक्त मेनस्ट्रीमिंग नाहीये मुलांचं, मेनस्ट्रीमिंग करायचंच आहे. म्हणजे जे ध्येयाच्या मांडणीत पण आलेलं आहे आणि उद्दिष्टांमध्ये पण त्याचं ते आपल्याला दिसतं आहे, ते म्हणजे आधुनिक जगाकडे मुलांना घेऊन जायचंय. पण त्याच वेळेस जो सांस्कृतिक ठेवा ही मुलं घेऊन येत आहेत, तर त्याचा पुरेसा आदर करायचा आहे आणि तो जोडून घ्यायचा आहे, या नवीन औपचारिक शिक्षणाला तो जोडून घ्यायचा आहे. तर त्यांचा एक मिलाफ साधणं अशा पद्धतीने या शाळा चालल्या पाहिजेत. आणि खरं तर त्याच हेतूनी आश्रमशाळांची रचना ही त्याच हेतूनी त्या अस्तित्वात आल्या. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आश्रमशाळा स्थापन करण्यामध्ये ज्यांचा पुढाकार होता त्यात ठक्कर बाप्पा हे एक होते. आणि त्यांनी मुळात आश्रमशाळांची रचना या काय म्हणूयात आपण या विजननी केलेली होती की निव्वळ पुस्तकी शिक्षण असं नव्हे, तर मुलांना स्वयंपूर्ण होणारं शिक्षण हे या निवासी शाळांमधनं मिळावं आणि त्यांना एक संपूर्ण त्यांचा विकास होईल, सर्वांगीण विकास होईल, अशा पद्धतीची ही निवासी रचना असावी. त्यात शेती पण असावी, त्यात डेअरी पण चालावी. ठक्कर बाप्पा हे गांधीजींचे अनुयायी, त्यामुळे आपल्याला नई तालीम पद्धतीच्या शिक्षणाचं प्रतिबिंब यात पडलेलं दिसतं. पण एकूण मुलांच्या सर्वांगीण विकासाचा विचार हा त्यामध्ये केला गेलेला होता आणि तिथल्या सांस्कृतिक परिवेशांमध्ये मुलांना शिकायला मिळावं यासाठी आश्रमशाळा अस्तित्वात आलेल्या होत्या. तर ते जे मूळ अस्तित्वाचं कारण होतं, तर त्याच्याकडे पुन्हा एकदा हे नेण्याचा प्रयत्न या उद्दिष्टांमध्ये आपल्याला दिसतो आहे. पुढच्या स्लाइडकडे आपण जाऊयात आता. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ओके. सो
हे आता पहिल्या याच्याकडे आपण येतो आहे, की पहिला विभाग जो आश्रमशाळांचं व्यवस्थापन. यात या निवासी शाळा आहे. मुळात शाळांमध्ये काय-काय प्रकारच्या, कारण चांगल्या रीतीने संसाधनं तिथे असतील, बेसिक सोयी-सुविधा असतील, तर मुलां मुलामध्ये ती एक चांगली शिकण्याची जागा असेल, तर साहजिकपणे चांगल्या वातावरणात मुलं चांगल्या पद्धतीने शिकतात. हे तत्व आरटीनी देखील अगदीच अधोरेखित केलेलं आहे आणि आरटीनी काय प्रकारची संसाधनं आणि मूलभूत सोयी-सुविधा या शाळांमध्ये असल्या पाहिजेत, याच्याबद्दल सविस्तर त्यांनी हे काय म्हणूयात आरटीमध्ये आपल्याला ते सविस्तर त्याचे निर्देश दिसतात. तर ते डोळ्यासमोर ठेवून बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर हा चॅप्टर लिहिला गेलेला आहे आणि त्या संदर्भातली नियमावली ही तिथे मांडलेली आहे. त्या सगळ्या चॅप्टरमध्ये, त्या प्रकरणामध्ये शालेय इमारत, वसतिगृह इमारत, इतर भौतिक सोयी-सुविधा या सगळ्याची अतिशय सविस्तर मांडणी केली गेलेली आहे. मी त्यातले सगळे आता मुद्दे वाचत नाही कारण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. पण अगदी म्हणजे सांडपाणी व्यवस्थापन आणि कचरा व्यवस्थापनापासूनच सूचना त्यामध्ये केल्या गेलेल्या आहेत किंवा वसतिगृहाबद्दलच्या ज्या सूचना आहेत त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत, तर त्यात अगदी म्हणजे रुग्णकक्ष, स्वयंपाकघर, भोजनगृह हे तर सगळं आहेच किंवा विद्यार्थ्यांच्या निवासाबद्दलच्या सविस्तर गोष्टी मांडलेल्या आहेतच. पण त्यात कपडे धुण्याची, वाळत घालण्याची, बदलण्याची जागा याच्याबद्दल सुद्धा सविस्तर सूचना त्या लिहिल्या गेलेल्या आहेत. बारीक-सारीक तपशील शाळांच्या बाबतचे हे त्यामध्ये आलेले आहेत. हे शक्य झालं कारण त्याच्याशी रोज भिडणारी लोक यामध्ये सहभागी असल्यामुळेच खरं तर या इतक्या सविस्तर सूचना यामध्ये येऊ शकल्या. त्यातलाच दुसरा जो भाग आहे तो आपल्याला मानव संसाधन व्यवस्थापन असं दिसतं. तर त्यामध्ये कर्मचारी संच आणि जबाबदाऱ्या याची सविस्तर मांडणी दिसते. म्हणजे शाळेत किती शिक्षक असावेत, कोणकोणते कर्मचारी, म्हणजे किती विद्यार्थी संख्येला किती कर्मचारी संख्या असावी याच्याबद्दलची सविस्तर मांडणी आणि त्यांच्या नेमक्या जबाबदाऱ्या काय असाव्यात याबद्दलची अतिशय सविस्तर मांडणी ही त्यामध्ये आहे. जबाबदाऱ्यांची मांडणी मोर ऑर लेस ही आधीच्या संहितेप्रमाणेच आहे. त्यात काहीच थोडेफार बदल हे केले गेलेले आहेत. शाळेचं प्रशासकीय व्यवस्थापन असा पुढचा आपल्याला चॅप्टर किंवा प्रकरण असं दिसतं आणि त्याचा हेतू मुळात सुरुवातीला मांडला गेलेला आहे आणि उत्तम गुणवत्तेसाठी प्रशासकीय कामकाज सुरळीतपणे चालणं ही खरं तर पूर्वअट असते. प्रशासन चांगलं असेल तर पहिली गुणवत्तेची ती पहिली पायरी आहे असं म्हणता येतं आणि मग पुढे शैक्षणिक गुणवत्ता आणता येते. तर त्यामुळे मग ते प्रशासन गुणवत्तेने चालण्यासाठी ते कसं चालावं या संदर्भातल्या सूचना त्यामध्ये आहेत. आणि त्यात आपल्याला असं दिसतं की प्रशासनाचा तर त्यात विचार आहेच, पण त्याला एक अस्तर खालचं हे शैक्षणिक विचाराचं आहे आणि चांगल्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी प्रशासन कसं चालावं अशा त्यामध्ये केल्या गेलेल्या आहेत. सो वर्गखोल्यांचं व्यवस्थापन शैक्षणिक अंगाने कसं असावं, सीसीईचा आरटीच्या नियमांचा म्हणजे त्याचा समावेश या चॅप्टरमध्ये आपल्याला झालेला दिसतो. सीसीईचा समावेश आहे कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन. यात एक गोष्ट अशी मांडलेली आहे की आदिवासी म्हणजे सुट्ट्यांचं वेळापत्रक, शाळांचं वेळापत्रक आणि सुट्ट्यांचं वेळापत्रक हे मांडताना पुन्हा आदिवासी संस्कृती आणि सण लक्षात घेऊन त्या सुट्ट्या ठरवण्याचे अधिकार हे प्रकल्प अधिकारी यांना दिलेले आहेत आणि एकूण दिवसांची मर्यादा ओलांडली जाऊ नये याच्यासाठी त्यांनी स्थानिक स्तरावर कोणत्या सुट्ट्यांमध्ये कपात करावी याचे निर्णय घ्यावेत असं निर्देशित करण्यात आलेलं आहे. आणि हे नियोजन त्यांनी विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचवावं असं देखील त्यामध्ये म्हटलेलं आहे. एक आणखी यातली मला आवर्जून शेअर करायला आवडेल अशी गोष्ट म्हणजे विद्यार्थी मंत्रिमंडळाची रचना यात केलेली आहे. तर ही नव्याने नाही सांगितलेली, ही आधीच खरं तर आधीपासून तिथे कुल पद्धत शाळांमध्ये आणि मंत्रिमंडळ पद्धत ही अस्तित्वात आहे. पण आपल्याला असं दिसतं की अनेकदा ही म्हणजे मुळात मुलांचा सक्रिय सहभाग असावा शाळेच्या कामकाजामध्ये, म्हणजे एकूण शाळेमध्ये सहभाग असावा. मी थोडं पुढे जाऊन व्यवस्थापनामध्ये असं सुद्धा मी म्हणेन आणि ते आपल्याला दिसतं याच्या त्याचं जे लेखन झालेलं आहे त्या ह्याच्यात.
तर हा सक्रिय सहभाग आणण्यासाठीची हा प्लॅटफॉर्म असा म्हणून खरं तर तो वापरला गेला पाहिजे. अनेकदा आपल्याला असं दिसतं की तो ऑन पेपर असतो, पण त्याचं नेमकं करायचं काय याची क्लॅरिटी नसते. ती क्लॅरिटी इथे मांडण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. त्यामुळे मुळात या मंत्रिमंडळाचं उद्दिष्ट काय असावं, त्याचं गठन कसं, त्याची रचना काय असावी, गठन कसं व्हावं, लोकशाही प्रक्रियेतून त्याचं गठन कसं व्हावं, नेमकं त्याचं कामकाज कसं चालावं आणि त्यांच्या नेमक्या जबाबदाऱ्या काय असाव्या आणि शाळेतल्या शिक्षकांची त्या बाबतीतली भूमिका काय असावी याचा एक सविस्तर अंतर्भाव नव्याने, म्हणजे ही नव्याने झालेली गोष्ट आहे म्हणून मी सविस्तर मांडते आहे. त्यानंतर वसतिगृह व्यवस्थापन याच्याबद्दलचं प्रकरण आहे आणि त्यात आवर्जून असं नमूद केलेलं आहे की खाण्यापिण्याची, निवासाची आणि ही व्यवस्था तर करणं ही तर मुख्य जबाबदारी आहेच आहे वसतिगृहाची. पण त्या पलीकडे जाऊन एक कौटुंबिक वातावरण निर्माण करणं, आपलेपणा आणि जिव्हाळा वाटेल मुलांना असं वातावरण निर्माण करणं, यासाठी काही मार्गदर्शक सूचना यांचा समावेश यामध्ये केला गेलेला आहे. त्यामध्ये अर्थातच भोजन व्यवस्था मुलांची कशी असावी, कोठीगृहाची व्यवस्था कशी असावी, पालक भेटीची पद्धत काय असावी, याबद्दलच्या सविस्तर सूचना आहेत. आणि त्या पलीकडे अगदी लहान वयातली मुलं, म्हणजे आपण जर का पाहिलं तर आश्रमशाळांमध्ये 6 वर्षापासून ते 14 वर्षांपर्यंत आणि जिथे ज्युनियर कॉलेज आहे तर तिथे तर 18 वर्षापर्यंत मुलं या शाळांमध्ये शिकत असतात. 6 ते 16 10वी पर्यंत आणि ज्युनियर कॉलेज असलेल्या ठिकाणी 18 वर्षांपर्यंतची मुलं, असं एक वाईड रेंज आहे एज ग्रुपची. तर या मुलांना हाताळणं ही सोपी गोष्ट नसते, ते चॅलेंजिंग असतं आणि हे काम या व्यवस्थेतले लोक करत असतात, हे चॅलेंजिंग काम. तर ह्या मुलांना समुपदेशनाची पण अनेकदा गरज भासते. 6 वर्षाचं मूल नव्याने शाळेत येतं, सगळा परिचित परिसर सोडून, स्वतःच्या कुटुंबाचं वातावरण सोडून जेव्हा ते येतात, तर ते नव्याने आलेले असतात. त्यांना हाताळणं एका अर्थाने खरं तर खूप संवेदनशील अशी गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर इथे पौगंडावस्थेतली मुलं मुली पण एकत्र वावरत असतात. आपण सगळे आदिवासी क्षेत्रात काम करणारे लोक आहोत, त्यामुळे आपल्याला माहितीये की आदिवासी क्षेत्रामध्ये मोकळं लैंगिक वातावरण असतं. तर ही सगळी सिच्युएशन चॅलेंजिंग असते शाळेतल्या लोकांसाठी. तर त्या दृष्टीने समुपदेशनाची विशेष गरज ही इथे अधोरेखित केलेली आहे आणि ती मांडलेली आहे. त्याही मुद्द्याचा या प्रकरणात समावेश आहे. आपण थोडं पुढे जाऊया. दुसरा चॅप्टर, हा पहिला जो चॅप्टर होता तो शालेय व्यवस्थापनाचं संपूर्ण प्रकरण होतं आणि त्या बाबतीत सूचना आणि नियम हे मांडले गेलेले होते. हा जो दुसरा चॅप्टर आहे हा गुणवत्ता व्यवस्थापनाचा चॅप्टर आहे. तर मुळात आता आश्रमशाळा, अनेकदा आपल्याला असं दिसतं की आश्रमशाळा या टीकेच्याच धनी झालेल्या दिसतात. खरं तर दुर्गम गावांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचं एक महत्वाचं कार्य त्या करतायत, पण त्यामध्ये आपल्याला अनेकदा त्रुटी दिसतात. म्हणजे ती टीका अनाठायीच असते दरवेळेस असं नाही मी म्हणणार. तर त्या गुणवत्तेच्या मुद्द्यांसाठी ती झालेली टीका असते. त्यामुळे गुणवत्तेचा विशेषतः फोकस हा या चॅप्टरमध्ये आपल्याला दिसतो आहे. आणि शैक्षणिक गुणवत्ता हा त्यातलं पहिलं प्रकरण, म्हणजे 3 प्रकरण आपल्याला यात दिसतात. पहिलं जे आहे ते शैक्षणिक गुणवत्तेबद्दल बोलणारं आहे. तर त्यामुळे गुणवत्तेचे वेगवेगळे मुद्दे, शैक्षणिक गुणवत्तेचे वेगवेगळे मुद्दे, त्यामध्ये अकॅडमिक्स बद्दल लिहिलं गेलेलं आहे. अकॅडमिक्सच्या अनुषंगाने काही सूचना केल्या, मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. शिक्षण पूरक अशा पद्धतीच्या काही सूचना दिल्या गेलेल्या आहेत. गुणवत्ता वाढीसाठीचे मुद्दे यामध्ये आलेले आहेत. आणि आपल्याला यामध्ये एक सविस्तर पॅरेग्राफ हा आपल्याला शाळा इंग्रजी आणि सेमी इंग्रजी करण्यासाठी पूर्व अटी असा आपल्याला दिसेल. तर हे एवढ्यासाठी आपल्याला या प्रकरणामध्ये आलेलं दिसतं की विभागामध्ये मराठी आश्रमशाळा या इंग्रजी माध्यमात रूपांतरित करण्याच्या बाजूनं काही निर्णय झालेले दिसत आहेत. म्हणजे 50 शाळा या इंग्रजी माध्यमात रूपांतरित करायच्या, अशा प्रकारचा निर्णय विभाग घेण्याच्या मार्गावर होतं असं म्हणूयात आपण त्या दरम्यान. आणि मग आता या इंग्रजी शाळा करायच्या झाल्याच तर मग ती पुरेशी काळजी घेऊन त्या केल्या गेल्या पाहिजेत हे लक्षात घेऊन त्यासाठी पूर्व अटी कोणत्या पूर्ण कराव्यात याची मांडणी करणारा हा पॅरेग्राफ आपल्याला यामध्ये समाविष्ट झालेला दिसतो.
त्याचबरोबर ई लर्निंग संदर्भातला पण एक पॅरेग्राफ यामध्ये समाविष्ट केला गेलेला दिसतोय. विभाग जे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये होता, तर त्याचं प्रतिबिंब आपल्याला या सगळ्या शैक्षणिक याच्यामध्ये दिसतंय आणि ते मुद्दे यामध्ये समाविष्ट झालेले दिसत आहेत. पालक शिक्षक संघाच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या संदर्भात काय भूमिका याची चर्चा यात केली गेलेली दिसते. आरोग्य हा दुसरा चॅप्टर आहे यातला आणि त्यात मी म्हटलं तसं की 2 भागांमध्ये या चॅप्टरची मांडणी केली गेलेली आहे. एक म्हणजे की प्रिव्हेंटिव्ह हेल्थ या अँगलनी काय प्रकारच्या सुविधा या आश्रमशाळेमध्ये असल्या पाहिजेत. मग त्यात पोषण, पाणी, स्वच्छता या संदर्भातल्या सविस्तर नियमावली आणि सूचना या दोन्ही मांडलेल्या आहे त्यामध्ये. नॉर्म्स डिफाईन केले गेलेले आहेत त्या बाबतीतले आणि यामध्ये आरोग्य शिक्षणाचाही विचार मांडलेला आहे मुलांच्या आणि प्रतिबंधात्मक आरोग्यानंतर मग उपचारात्मक आरोग्याच्या संदर्भामध्ये गाईडलाईन्स दिल्या गेलेल्या आहेत. तर त्यात आरोग्य तपासणी, उपचार, सर्वसामान्य आजारांवरचे उपचार आणि मुख्य म्हणजे जेव्हा इमर्जन्सी सिच्युएशन हँडल करायची वेळ येते कर्मचाऱ्यांना, तर तेव्हा त्यांनी नेमकं काय करावं या संदर्भातली नियमावली आणि मार्गदर्शक सूचना आणि अत्यावश्यक संदर्भ सेवा यांचा समावेश यामध्ये केला गेलेला आहे. तिसरा एक महत्वाचा चॅप्टर जी संपूर्ण नवीन भर ही या संहितेतली आहे, तो म्हणजे सेफ्टी अँड सिक्युरिटी, सुरक्षितता आणि संरक्षण विद्यार्थ्यांचं. तर यात बाल संरक्षणा संदर्भातल्या सविस्तर नियमावली आणि मार्गदर्शक सूचना यांचा समावेश यामध्ये आहे. तर त्यातल्या कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या काय असाव्यात बाल संरक्षणाच्या संदर्भातल्या, त्यांच्यासाठीची वर्तन नियमावली काय असावी, कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात शाळेमध्ये विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने, याचं लेखन यामध्ये केलं गेलेलं आहे. याचबरोबर लैंगिक अत्याचाराची ती होऊ नये यासाठीच्या आधीचा संपूर्ण भाग आहे. पण हे सगळं होऊ नये, समजा लैंगिक अत्याचाराची घटना घडलीच तर मग पाळायची वर्तन नियमावली काय असावी याचा देखील समावेश केला गेलेला आहे. हे सगळं लिहिताना एकेका विषयाच्या बाबतीत सुद्धा काही वेळेला भूमिकांमधले अंतर्विरोध असतात. तर या बाबतीत आम्हाला तो अंतर्विरोध लेखन कार्यशाळांच्या वेळेसच आलेला होता. बोलवलेल्या तज्ञ व्यक्तींपैकी काही व्यक्ती या अतिशय ठामपणे पोक्सो ऍक्ट हा जसाचा तसा इम्प्लिमेंट करावा या मताच्या होत्या, ज्यामध्ये अशा प्रकारची घटना घडली तर ती घटना ताबडतोब पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट करणं हे मॅन्डेटरी आहे या ऍक्टनुसार. ते गरजेचं आहे, यात काही शंका नाही. म्हणजे मी ते अजिबात नाकारत नाहीये हे बोलत असताना, पण तिथे काही आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या काही तज्ञांनी असं मत मांडलं की विद्यार्थी काही वेळेला स्वखुशीने लैंगिक संबंध ठेवत असतात. तर ते त्यांच्या गावातही घडले असतात, कधी शाळेतही तसं घडतं. तर मग अशा वेळेस त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करायची का नाही करायची. तर इथे आता त्या विद्यार्थ्यांचं हित आणि पोक्सो कायदा आणि हे स्वखुशीने झालं असेल, परस्पर संमतीनं झालं असेल, तर मग काय करावं असा एक मुद्दा आला. तर शेवटी आम्हाला कायद्याच्या बाजूनी भूमिका घ्यायला लागलेली आहे हे मी आधीच नमूद करते की कायदा हा पुन्हा म्हणजे कुठल्याही धारणांपेक्षा देखील कायदा हा हे काय म्हणूयात आपण त्याला हे करणं गरजेचं असतं. आम्ही त्या कायद्याच्या बाजूनीच भूमिका मांडलेली आहे संहितेमध्ये, पण एक मुद्दा शेवटी असाही मांडलेला आहे की मुळात अशा प्रकारच्या घटना हाताळताना विद्यार्थ्यांमध्ये जर का परस्पर संमतीनं भावनिक किंवा लैंगिक संबंध झाले प्रस्थापित, तर पहिल्यांदा समुपदेशन, कुटुंबाशी संवाद अशा पद्धतीने त्याची हाताळणी करावी. विद्यार्थ्यांच्या बाबतीतली संवेदनशीलता ही सांस्कृतिक संदर्भ पूर्ण बाजूला ठेवून ती निकाली काढू नये असा आग्रह त्यामध्ये शेवटी आम्ही मांडलेला आहे आणि त्या दुसऱ्या बाजूला देखील न्याय देण्याचा एक प्रयत्न थोडा केलेला आहे. आणि त्यात अशी गरज मांडलेली आहे की मुळात विद्यार्थी बदलत्या समाज रचनेमध्ये लहान वयातले लैंगिक संबंध हे हानिकारक असतात हे लक्षात घेऊन अपरिपक्व वयात स्वतःच्या भावनांवरती नियंत्रण ठेवणं ही गरज विद्यार्थ्यांना लक्षात आणून दिली गेली पाहिजे. आपल्याला असं दिसतं की आज जो शिक्षित समाज आहे, जिथे शिक्षणाचं काय म्हणूयात आपण की म्हणजे
त्याच्याबद्दलचा खूप जास्त अवेअरनेस आपल्याला दिसतो. तर तिथे विद्यार्थी या वयामध्ये करिअरच्या मागे लागलेले असतात आणि त्यामुळे ते या गोष्टी थोड्या बाजूला ठेवत असतात, या लग्न आणि या सगळ्या प्रकारचे निर्णय. तर ही जाणीव आता या मुलांना करून देणं गरजेचं आहे, न की शिक्षेचं हत्यार. म्हणजे शिक्षेचं हत्यार उभारण्यापेक्षा सुद्धा करिअरच्या मागे लागण्याची गरज ही त्यांच्या लक्षात आणून दिली गेली पाहिजे. आता हे याच्यातही पुन्हा हे असेल ना, म्हणजे मला अगदी कल्पना आहे की याला सुद्धा म्हणजे असं करिअरच्या मागे लागणं हे कितपत योग्य आहे. त्याला एक दुसरी मग आत्ताची जी समाजरचना आणि जीवन पद्धती आहे आदिवासी समाजाची, ती चूक आहे का? तर नाही. असं चूक आणि बरोबर नाही करतायत किंवा करिअरच्या मागे लागणारे लोक फार शहाणे आहेत का? तर तसंही नाही म्हणतायत. पण मला असं वाटतं की निदान त्याच्या म्हणजे आपण आता असं म्हणूयात की ज्या प्रकारची एक समाज रचना आता आहे, तर त्याची एक जाणीव तरी निदान विद्यार्थ्यांना करून दिली गेली पाहिजे. निदान अशा प्रकारचे डिसिजन्स हे त्यांनी इन्फॉर्म डिसिजन्स त्यांचे असले पाहिजेत. एवढी तरी एक गोष्ट आपल्याला नक्की त्याची काळजी घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आमची खूप सारी यामध्ये उलट-पालट झाली होती म्हणून मी हे जरा थोडं सविस्तर बोलले आणि हे ऍक्च्युअली पडणारे प्रश्न आहेत आश्रमशाळेतल्या शिक्षकांना. मला माझी खात्री आहे की जिथे तुमच्या पण शाळा असतील तर त्या शाळेतल्या शिक्षकांना पण या प्रश्नांना नक्की सामोरं जावं लागत असणार आहे. आणि काय करायचं अशा वेळेस? तर विशेषतः जे शासकीय व्यवस्थेतले शिक्षक आहेत, तर त्यांच्यावरती तर ताबडतोब कारवाईचाच बडगा म्हणजे त्या कारवाई होण्याची भीती ही कायम त्यांच्या मनामध्ये असते आणि त्यामुळे मग विद्यार्थ्यांना हे करणं असं प्रकारचं हे होतं. बरं, हे या गोष्टी मी एवढ्याच संदर्भात मर्यादित याच्यात बोलते की जिथे परस्पर संमतीनं विद्यार्थी विद्यार्थ्यांमध्ये हे होतात. जिथे शोषण केलं जातं त्याला हे लागू नाही, हे कृपया लक्षात घेतलं जावं. जिथे शोषण आहे तिथे मात्र कायदेशीर कारवाई ही तातडीने आणि अतिशय तीव्रतेने ही झालीच पाहिजे. पुढे जाऊयात आपण. हा जो तिसरा भाग आहे, आता पहिले जे 2 विभाग होते हे मुख्यतः शाळा पातळीवरचे हे भाग होते. शाळा पातळीवरचं व्यवस्थापन आणि शाळा पातळीवरचे मुद्दे असे मुख्य भाग होते. आता हा जो भाग आहे हा थोडा अधिकारी या पातळीवरचा भाग आहे. इथे संनियंत्रण आणि प्रशिक्षण, कपॅसिटी बिल्डिंग, क्षमता संवर्धन असा विचार याच्यामध्ये मांडला गेलेला आहे. कारण का की आश्रमशाळांची गुणवत्ता ही काही फक्त शाळेच्या कर्मचाऱ्यांची जबाबदारी इतकी मर्यादित नाहीये. शाळेची गुणवत्ता, संपूर्ण गुणवत्ता ही तेव्हाच म्हणजे जितकी त्यांची जबाबदारी आहे तितकीच ती वरच्या पातळीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची सुद्धा जबाबदारी आहे. तर त्यामुळे हा सगळा विभाग लिहिताना याची भूमिका मुख्यतः अशी मांडलेली होती की केवळ शाळा तपासणीच्या भूमिकेमध्ये अधिकाऱ्यांनी जाऊ नये किंवा वावरू नये, तर त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात मेंटॉर म्हणून काम करणं गरजेचं आहे. शिक्षकांचे मित्र म्हणून त्यांनी शिक्षकांचे सगळ्या शाळा कर्मचाऱ्यांचे म्हणजे ते मुख्याध्यापक असतील, अधीक्षक असतील, तर त्यांचे मित्र अशी ती भूमिका म्हणून त्यांनी मेंटॉरची पार पाडणं आवश्यक आहे. यामध्ये आपल्याला मुख्य 4 प्रकरणं दिसतायत. तर संनियंत्रण आणि त्याला मेंटॉरिंग असं पण म्हटलेलं आहे. तर त्या अँगलनी संनियंत्रण असं हे पहिला चॅप्टर आहे. तर त्यामध्ये नेमके संनियंत्रणाचे हेतू काय आहेत? ते नेमकं कशाचं करावं? संनियंत्रण करताना कोणत्या पातळीवरच्या अधिकाऱ्यांच्या काय प्रकारच्या जबाबदाऱ्या आहेत? त्यांनी ते काय फ्रिक्वेन्सीनी करावं? या सगळ्या संदर्भातले सूचना त्या प्रकरणामध्ये आहेत. यात आणखी एक म्हणजे कसं असतं की रिस्पॉन्सिबिलिटी डिफाईन केली गेली नाही आणि त्याचं आन्सरेबिलिटी, रिस्पॉन्सिबिलिटी बरोबरच आन्सरेबिलिटी डिफाईन केली गेली नाही, तर नियम बनतात पण ते नियम नाही पाळले गेले तर मग पुढं काय याचं उत्तर नसतात. त्यामुळे शक्य तिथे ते डिफाईन करण्याचा प्रयत्न देखील इथे केला गेलेला आहे. त्यामुळे या संनियंत्रण भेटीच्या दरम्यान ज्या काही बाबी आढळतील तर त्याच्यावरती कार्यवाही कुठल्या बाबींवरती, कोणत्या पातळीवरती, किती कालावधीत कार्यवाही व्हावी याबद्दलचही या बाबींचाही समावेश यामध्ये केला गेलेला आहे. आणखी एक महत्वाचा मुद्दा यात मांडला गेलेला आहे ज्यामध्ये विभागाच्या पातळीवरती पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. तर त्यात असं म्हटलेलं आहे की
संनियंत्रणातून ज्या बाबी पुढे येतील तर त्या बाबींवरती धोरणात्मक निर्णय घेण्याआधी विभागांनी आदिवासी क्षेत्रात आणि आदिवासी शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या अनुभवी व्यक्ती, संस्था आणि संघटना यांच्या प्रतिनिधींची आयुक्त कार्यालयातील प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये वर्षातून किमान एकदा विचार विनिमय करण्यासाठी संवाद बैठक आयोजित करावी आणि त्याचा अंतिम निर्णय धोरणांना देण्याआधी त्याचा मसुदा जाहीर करावा, जेणेकरून ते पारदर्शक आणि आन्सरेबल अशा प्रकारचं ते होईल. यातला दुसरं जे प्रकरण आहे ते तक्रार निवारण, ग्रीव्हन्स रिड्रेसल, तक्रार निवारण हे प्रकरण यामध्ये आहे. आणि यातही पुन्हा असं मांडलेलं आहे की तक्रार येणं याच्याकडे मुख्यतः याच्याकडे अनेकदा म्हणजे ती एक सर्वसामान्य वृत्ती आहे असं आपण म्हणू की नकारात्मक भूमिकेतनं बघितलं जातं की आमच्या व्यवस्थापनाबद्दल तक्रार केली गेली किंवा माझ्याबद्दल तक्रार केली गेली, माझ्या कामातल्या त्रुटी काहीतरी काढल्या गेल्या, तर सहसा ते पॉझिटिव्हली घेतलं जात नाही. पण या प्रकरणाच्या सुरुवातीलाच याची भूमिका मांडलेली आहे की तक्रार निवारण म्हणजे सुधारण्याची संधी असं म्हणून त्याच्याकडे बघावं आणि त्याप्रमाणे मग काय म्हणूयात आपण की गुणवत्ता जर का सुधारायची असेल तर त्याच्याबद्दलचा फीडबॅक पण मिळाला पाहिजे, तर अशा अँगलनी याच्याकडे बघितलं जावं. या सगळ्या प्रकरणामध्ये तक्रारींचं साधारणपणे कोणकोणत्या स्वरूपाच्या तक्रारी असू शकतात, त्याची कार्यपद्धती काय असावी, त्याचं उत्तरदायित्व काय असावं आणि कारवाई काय पद्धतीची व्हावी, अशा मुद्द्यांचा यामध्ये समावेश आहे. कारवाईच्या भागामध्ये दंडात्मक कारवाई असं लिहिलं गेलेलं आहे, पण त्याचे तपशील नाही लिहिलं गेलेलं, तर ते शासकीय अधिनियमांप्रमाणे करावं असं सूचित केलं गेलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तो कदाचित थोडा वीक भाग या सगळ्या ह्याच्यातला असा आहे. तक्रार निवारणासाठी काही बाहेरच्या व्यवस्थांची पण मदत आवश्यकतेप्रमाणे घ्यावी असं नमूद केलेलं आहे आणि त्यासाठी 7 प्रकारचे नंबर हे शाळेमध्ये लिहिणं मॅन्डेटरी केलेलं आहे. मग त्यामध्ये विभागाचा टोल फ्री नंबर, प्रकल्प कार्यालयाचा नंबर, दवाखाना, पोलीस स्टेशन अशा प्रकारचे 7 प्रकारचे नंबर हे लिहावेत मदतीसाठी असंही हे केलेलं आहे. यात एक नवीन जो आणखी मुद्दा आहे आणि जो थोडा मला असं वाटतं की हा खरोखरी एक विभागाचा क्रांतिकारी अप्रोच दाखवून देणारा मुद्दा आहे की सोशल ऑडिटचा मुद्दा हा यामध्ये मांडलेला आहे आणि आश्रमशाळांचं सोशल ऑडिट व्हावं अशी मांडणी यामध्ये केलेली आहे. त्याचा हेतू पुरेसा स्पष्टपणे मांडलेला आहे आणि तो सोशल ऑडिट करणाऱ्यांनी आणि करून घेणाऱ्यांनी या दोघांनी समजावून घेणं गरजेचं आहे. तर त्याची भूमिका अशी आहे किंवा त्याची संकल्पना अशी आहे की हे चुका दाखवून दोषारोप करणं अशा प्रकारे नसून समोरासमोर संवाद केल्याने एक विश्वासाचं वातावरण निर्माण होईल आणि विद्यार्थ्यांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेणं सुकर होईल. अशा हेतूनी सामाजिक अंकेक्षण किंवा सोशल ऑडिट हे केलं जावं असं अशी मांडणी केलेली आहे आणि मग त्यामध्ये त्याचा हेतू, रचना, कार्यपद्धती काय असावं हे याबद्दलची सविस्तर मांडणी केलेली आहे आणि त्या बाबतीतल्या प्रकल्प कार्यालयाच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या काय असाव्यात याची पण सविस्तर मांडणी केली गेलेली आहे. या विभागातलं तिसरं आणि चौथं आणि शेवटचं प्रकरण जे आहे ते व्यावसायिक विकास, आश्रमशाळेतल्या कर्मचाऱ्यांचा व्यावसायिक विकास असं प्रकरण मांडलं गेलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांच्या क्षमता संवर्धन हे काय प्रकारचं असावं याची मांडणी केली गेलेली आहे. आपण आश्रमशाळेच्या गुणवत्तेबद्दल अनेकदा बाहेर बोललं जातं, पण आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या गुणवत्ता संवर्धनाच्या गरजांविषयी क्वचितच बोललं जातं आणि अतिशय दुर्गम भागात कमीत कमी सुविधांमध्ये साधारणपणे 300 ते 600 विद्यार्थी हाताळणारी ही सगळी जी लोक आहेत, तर त्यांना कोणकोणत्या प्रकारच्या किती आणि कशा हे मिळतात, काय म्हणूयात आपण, स्वतःच्या वाढीच्या अशा कोणत्या संधी मिळतात याचा खरं तर विचार होणं खूप गरजेचं होतं आणि त्यामुळे तो सविस्तर विचार हा या विभागामध्ये मांडलेला आहे आणि 2 भागांमध्ये हे क्षमता संवर्धन व्हावं अशी मांडणी केलेली आहे. त्यात एक जे आहे ते नेहमी आपण ज्या पद्धतीने प्रशिक्षण कार्यक्रम घेऊन क्षमता संवर्धन करतो
त्या पद्धतीचं प्रशिक्षण कार्यक्रम तर व्हावेतच. त्यामध्ये सेवापूर्व आणि सेवांतर्गत अशा दोन्ही बाबींची मांडणी केली गेलेली आहे. आणि दुसरं जो आहे तो म्हणजे हँडहोल्डिंग म्हणजे प्रत्यक्ष कार्यस्थळावरती मार्गदर्शन. तर प्रत्यक्ष कार्यस्थळावरती मार्गदर्शन करण्यासाठी ज्यांनी ते करायचं आहे त्यांची सुद्धा पुरेशी तयारी असणं ही गरज त्यामध्ये मांडली गेलेली आहे. आणि अशा प्रकारचे खरं तर म्हणजे क्षमता संवर्धनाचे कार्यक्रम हे TRTI मध्ये सुरू देखील झालेले होते. निरंतर व्यावसायिक प्रशिक्षण या अँगलने विचार करून त्याची रचना सुरू देखील झालेली होती आदिवासी प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेमध्ये. सो हा एकूण हे जे आहेत हे हा तिसरा विभाग आहे जो वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठीचा आहे. आणि त्यानंतरचा जो विभाग आहे तो शेवटचा आणि चौथा विभाग ज्यामध्ये प्रशासकीय बाबींची मांडणी केली गेलेली आहे. आणि त्यामध्ये 3 प्रकरणं आपल्याला दिसतात. मी त्याच्याबद्दल खूप सविस्तर बोलणार नाहीये कारण त्या अतिशय टेक्निकल गोष्टी आहेत. आणि त्यामध्ये मुख्यतः शाळांचं आणि त्यात फारसा म्हणजे आधीच्या संहितेपेक्षा फारसा बदल त्या गोष्टींमध्ये झालेला नाहीये. झालेला असेल तर एवढाच की अनुदानित शाळा आणि शासकीय शाळा यांचं संपूर्णपणे म्हणजे आपल्याला असं दिसतं की या संपूर्ण संहितेमध्ये त्याचा एकत्रित विचार केला गेलेला आहे. म्हणजे आधीचे ते संपूर्ण 3 विभाग जे आहेत ते दोन्ही शाळांना समान पद्धतीने लागू आहेत. आणि या चौथ्या विभागात सुद्धा नेक्स्ट स्लाइडला गेलो तरी चालणार आहे आपण. हॅलो समीक्षा ताई. आधीचे 3 विभाग हे दोन्ही शाळांना समान पद्धतीने लागू असणारे असे आहेत. आणि या चौथ्या ह्याच्यात सुद्धा काही बाबी ज्या दोन्ही शाळांना समान पद्धतीने लागू होतात त्यांचा एकत्रित विचार इथे मांडलेला आहे. आणि काहीच बाबतीत म्हणजे जिथे या शाळांना देण्याचं अनुदान त्याच्या संदर्भातले नियमावली, शाळांच्या मान्यताच्या संदर्भातले काही नियमावली, तर याचाच फक्त वेगळा विचार हा या दोन्ही शाळांसाठी तेवढाच वेगळा विचार केला गेलेला आहे. अन्यथा गुणवत्तेच्या बाबतीत या दोन्ही शाळा या एका समान पातळीवरती असतील असंच खरं तर एक दृष्टिकोन हा ठेवला गेलेला आहे. हे 3 त्यामुळे प्रकरण आपल्याला यात दिसतात. याच्या फार खोलात मी शिरणार नाही कारण हा अगदी प्रशासकीय असा भाग आहे. आणि सर्वसाधारणपणे आधीच्या संहितेतलेच जे नियम होते ते फक्त या 3 याच्यामध्ये विभागून अशी त्याची मांडणी केली गेलेली आहे. विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यतः या विभागावरती काम केलेलं आहे. पुढच्या ह्याच्यात जाऊयात आपण. आपल्याला याचे मुख्य मेजर फीचर्स असे काय दिसत आहेत तर एक म्हणजे की दोन्ही मी आता उल्लेख केला त्याप्रमाणे दोन्ही प्रकारच्या व्यवस्थापनांना समान मार्गदर्शक सूचना अशा आपल्याला यामध्ये दिसत आहेत. शैक्षणिक भूमिका अकॅडमिक अप्रोच असा आश्रमशाळा संहितेमध्ये प्रकर्षांनी मांडण्यावर भर दिलेला आहे. आणि त्यामुळे शाळा या व्हायब्रंट एज्युकेशन सेंटर असल्या पाहिजेत अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे. आरोग्याबद्दलचा एक होलिस्टिक अप्रोच यामध्ये आपल्याला दिसतो. आणि बालकांची सुरक्षितता आणि संरक्षण याचा विचार यामध्ये केला गेलेला आहे. आणि एकूणच चाइल्ड सेंट्रिक अप्रोचनी ही संपूर्ण संहिता लिहिण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. तर हे मुख्य मला याचे हे दिसतात काय म्हणूयात आपण फीचर्सला मला आता शब्द आठवेना पण काय म्हणता येईल त्याला वैशिष्ट्य मुख्य वैशिष्ट्य याची मला याच्यामध्ये दिसत आहेत. काही त्रुटी पण यामध्ये राहून गेलेल्या असतील जसं मी उल्लेख केला की ती जास्तीत जास्त आन्सरेबल करणं हे खरं तर एक उद्दिष्ट ठेवलं होतं कारण चांगल्या सूचना आणि नियम करून काहीच होत नसतं. त्यामुळे आम्ही सतत बोलत होतो की नुसत्या चांगले नियम करून भागत नाही तर ते नियम अस्तित्वात येण्यासाठी ते नाही झालं तर काय करायचं याच्यासाठीची एक आन्सरेबिलिटी पण निर्माण करावी लागते. तर ती आन्सरेबिलिटी निर्माण करण्याचा एक प्रयत्न
केला गेलेला आहे, पण तरीही मला असं वाटतं की ते थोडं अ, अ, पातळ अशा पद्धतीचा तो मुद्दा राहिलेला आहे, असं एक मला वाटतं. दुसरी गोष्ट की आरटीईचे सगळे नियम इथे लागू नाही करता आले आम्हाला. आम्ही खूप त्याच्यावरती भरपूर खडाजंगी झाली. म्हणजे उदाहरणार्थ पीटीआर, प्युपिल टीचर रेशो हा आरटीईच्या नियमाप्रमाणे करण्याची इच्छा होती. पण तो आम्हाला 1:30 असा नाही ठेवता आलेला प्राथमिक शाळांसाठी. कारण का की मग तो सगळ्यांनाच लागू करावा लागला असता आणि मग त्याप्रमाणे मग अनुदान आणि असे अनेक मुद्दे गुंतागुंतीचे त्यामध्ये यायला लागले. निवासी शाळेची रचना असेही काही मुद्दे आले आणि त्यामुळे मग तो आता तसा नाही करता आलेला. असे काही मुद्दे आहेत. कला क्रीडा शिक्षक आणि संगीत शिक्षक यांची पूर्ण वेळाची एक जागा ते आता मानधन तत्वावरती जिथे सेकंडरी स्कूल्स आहेत तिथे मानधन तत्वावरती त्यांना बोलवण्याचं हे आहे. पण खरं सांगायचं तर आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये हे गुण इतके प्रकर्षाने असतात की त्याचा विशेषत्वाने विचार इथे केला गेला पाहिजे असं वाटतं. पण काही वेळेला प्रशासकीय चौकटीमध्ये काही अडचणी येतात. पण तरीही त्यातनं मार्ग काढून त्या शैक्षणिक चॅप्टरमध्ये असं म्हटलेलं आहे की कम्युनिटीतल्या लोकांना बोलवावं आणि त्यांच्याकडनं विद्यार्थ्यांना त्याचं एक्सपोजर किंवा त्याचं काही प्रशिक्षण दिलं जावं अशा अशा पद्धतीच्या काही सूचना करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. मला याची पूर्ण कल्पना आहे की फील्ड लेवलला हे करताना विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि इतर अनेक मुद्द्यांच्या सगळ्या चौकटी पाडून आपल्याला ते अस्तित्वात आणणं हे तितकं सोपं नसतं. पण तरी देखील या सगळ्या चौकटींमध्ये सुद्धा या शाळा या जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण कशा होतील याचा एक विचार यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. आजच्या काळात सुद्धा असं दिसतं की म्हणजे आरटीई ऍक्ट अस्तित्वात आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळा अनेक ठिकाणी पोहोचल्या. 1 किलोमीटरच्या परिसरात शाळा अशा नियमानुसार अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळा पोहोचल्या. पण तरी आपल्याला असं लक्षात येतं की अनेक अडचणी आहेत. म्हणजे अगदी 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये सुद्धा मध्येच ओढा वाहत असतो किंवा एखादा डोंगरच उतरून यायचं असतं आणि अगदी लहान मूल नाही येऊ शकत ते सगळं करून. किंवा आपल्याकडे अजूनही आदिवासी भागामध्ये स्थलांतरित म्हणजे हंगामी स्थलांतराचं बरंच मोठं प्रमाण दिसतं. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आश्रमशाळांची गरज संपली का? तर नाही. असंच आत्ता दिसतं. तर मग ही गरज आत्ता जर का असेल, तर मग या शाळा जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण कशा कराव्या? याचा विचार या संहितेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. मला असं वाटतं की ही संहिता फक्त विभागाच्याच लोकांनी नाही, तर विभागाच्या बाहेरच्या लोकांनी सुद्धा खरं म्हणजे अभ्यासली पाहिजे आणि त्याच्यानुसार आश्रमशाळांसाठी किंवा आदिवासी भागामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी ती मदतीची ठरू शकेल, असं मला वाटतं. सो थँक मी इथे थांबते आणि मला वाटतं की आपण हे सेशन आता ओपन करूयात प्रश्न उत्तराचं. मला एक असा प्रश्न पडला होता हा. की आता जे नवीन शैक्षणिक धोरण येत आहे तर त्याच्यामध्ये तर 3 वर्षापासूनच शिक्षण सुरू करायचं म्हणतायत ते आणि दुसरी मध्ये वगैरे. मग आता हे परत म्हणजे रिवाइज केलेलं परत करावं लागेल का? खरं सांगायचं तर ते वाचताना मलाही हा प्रश्न पडला होता कारण त्यांनी त्यात सीईचा जो मुद्दा मांडलेला आहे धोरणामध्ये तर त्यात त्यांनी चक्क आश्रमशाळांमध्ये देखील ते करावं असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर आता हे आणि ते वाचताना मला असा प्रश्न पडला की हे किती कठीण आहे म्हणजे अशी सूचना ही मला तरी अव्यवहार्य वाटते आता. कारण 3 वर्षाचं मूल निवासी शाळेमध्ये आणणं हे फारसं हे दॅट इज नॉट ऍडवायझेबल. आणि इनफॅक्ट म्हणजे खरं तर चर्चा अशी चाललेली होती म्हणजे मी पुन्हा एकदा की मी आता अधिकृत प्रतिनिधी नाहीये खरं म्हणजे पण तरी विभागामध्ये हा विचार होत होता की प्रायमरी सेक्शनचं काय म्हणजे प्रायमरी सेक्शन असावा की नसावा आश्रमशाळांमध्ये याचं हो किंवा नाही असं उत्तर एकदम देता येत नाही ते कठीण आहे. आणि त्याचं एक उत्तर सर्व भागांकरता असू पण नाही शकणार आहे. पण निदान प्री प्रायमरी सेक्शन आश्रमशाळांना जोडण्याचा विचार तरी होऊ नये असं मला वैयक्तिक स्तरावरती वाटतं. त्याची व्यवस्था ही गाव पातळीलाच झाली पाहिजे कारण 3 ते 6 वर्ष म्हणजे 0 ते 3 तर आपण विचारच नाही करू शकत ते तर सोडूनच देऊया. पण 3 ते 6 वयोगट सुद्धा जो आहे तर त्यांच्या अनेक प्रकारच्या शारीरिक गरजा, मानसिक गरजा या इतक्या मोठ्या याच्यामध्ये युनिटमध्ये त्याला रिस्पॉन्ड करणं केवळ अशक्य आहे. त्यामुळे हा विचार होऊ नये.
अगदीच म्हणजे आम्ही पण विचार करत होतो तर इतकं ट्रॉमामध्ये चक्क जातील मुलं की हो, इतक्या हो. लहान वयात जर आणि फक्त मुलं नाही तिथल्या मला असं वाटतं की तिथले कर्मचारी देखील ट्रॉमात जातील. कारण ऑलरेडी इतका मोठा वयोगट हाताळायचा हे आव्हानाचंच काम आहे. नाहीये ते हो सोपं. खरं. इनफॅक्ट तो विचार आणि या संहितेत केला गेला की एका अधीक्षकाकडे म्हणजे अ, साधारणपणे 40 मुलं एका वर्गामध्ये 50 ही क्षमता आहे एका वर्गाची आणि हो. असे 10 वर्ग एका शाळेमध्ये असतात. तर इतक्या विद्यार्थी संख्येला हाताळण्यासाठी एक अधीक्षक आणि एक अधीक्षिका ते आम्ही बदललंय आता या म्हणजे आम्ही म्हणजे विभागाने बदललंय सॉरी ते अच्छा. विभागाने बदललेलं आहे आता आणि मला आता ती आकडेवारी तोंडावरती नाहीये पण मला असं वाटतं की काहीतरी त्याची 200 ला काहीतरी आता हे आहे मर्यादा अच्छा. आणि त्याच्यावरती संख्या गेल्यास अधीक्षक वाढवावा असं 6 आहे. अधीक्षक आहे. हो. कारण हे केवळ म्हणजे इट्स इनह्युमन इतक्या मुलांना एका खरंय. दुसरा एक Facebookवरनं असा प्रश्न आलेला आहे, की जरी 1 ते 12 अशी सलग आश्रमशाळा असली, तरी त्याला 2 शाळा किंवा 3 शाळा म्हणून ट्रीट केलं जातं. तर त्याच्यात काही बदल झालेला आहे का नवीन संहितेमध्ये? अ, 2 शाळा आणि 3 शाळा हे मला म्हणजे प्रशासकीय अँगलनी त्यांना म्हणायचं आहे, हो, असं हो. मी गृहीत धरते. हो, कारण हो. प्रशासकीय प्रायमरीची एक रचना असते आणि आणि त्यात सुद्धा 1 ते 4 आहे. म्हणजे 1 ते 5 नाहीये. 1 ते नाही, पण 4, आता 5 1 ते 5 संहितेमध्ये अच्छा तो बदल केलेला आहे. 1 केलेलं ते आहे. 5 अच्छा. हे 1 ते प्रायमरी 5 सेक्शन गणलेलं आहे हां, आणि 6 पासनं पुढे 6 ते 8 हे अपर प्रायमरी आहे आणि हां. 9वी-10वी हे सेकंडरी आहे. या रचनेत आता पुन्हा बदल करावा लागणार आहे का? याचा हो. विचार करावा लागेल कारण आता नवीन शैक्षणिक धोरण नवीन आलेलं शैक्षणिक आहे आणि धोरणाप्रमाणे. नवीन शैक्षणिक धोरणाने पुन्हा ही सगळी संरचना बदललेली आहे. त्यामुळे बरोबर. मला नाही माहिती आता हा बॉल खरं तर विभागाच्याच कोर्टात जाईल. अ, याच्यामध्ये आता मला माहिती नाही प्रश्न विचारणाऱ्यांना नेमकं काय यात सुचवायचं होतं किंवा हां. काय अपेक्षित होतं मला माहिती नाही. आरटीच्या याच्यानुसार 5वी पर्यंत प्रायमरी सेक्शन गणलेलं आहे. हं, हं, हं. पण एक संपूर्ण जी हे आहे म्हणजे त्यातल्या काय म्हणूयात आपण की अ, एक युनिट म्हणून हे फंक्शन करेल अशीच अपेक्षा यामध्ये ठेवली गेलेली आहे. अच्छा. शासकीय आश्रमशाळांमध्ये वेगळा मुख्याध्यापक नसतोच खरं तर प्रायमरी सेक्शनला. बरं. तिथे एकच मुख्याध्यापक असतो. हे जे आहे ते फक्त अनुदानित शाळांसाठी असतं. अच्छा. पण मग आता ते रद्द होऊन सगळ्यांना सारखे नियम येतील का? नाही, नाही. नाही अच्छा. तसं नाही. नाही आता. ओके, हां. ओके. बरं. चालेल. आमच्या शाळेतले अधीक्षक आहेत श्री चापले सर. हं. तर ते तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितात. बोला सर, बोला. सर, बोला सर. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी लोकबिरादरी आश्रमशाळा हिंमलकसा येथे अधीक्षक आहे. शासकीय तसेच अनुदानित आश्रमशाळांमध्ये साधारणतः 300 ते 500 विद्यार्थी असतात आणि त्या संपूर्ण विद्यार्थ्यांची जबाबदारी एकट्या वसतिगृह अधीक्षकाकडे निवासाची व्यवस्था, भोजन व्यवस्था आणि वसतिगृह मॅनेजमेंट संपूर्ण जबाबदारी दिलेली असते. शासकीय आश्रमशाळेमध्ये एकट्या अधीक्षकाकडे मुलांचं भोजन वितरण हे सलग 1 ते 12वी किंवा 1 ते 10वी पर्यंत असतोय. पण अनुदानित आश्रमशाळांमध्ये टप्प्याटप्प्याने केलेले आहेत. 1 ते 7, 8 ते 10 आणि 11वी 12वी मुलांचा सामाजिक सांस्कृतिक विकास करायचा असेल, त्यांना कौटुंबिक वातावरण द्यायचं असेल तर एकट्या अधीक्षकाकडे 300-500 विद्यार्थ्यांची जबाबदारी आणि 3 विभागांमध्ये भोजन वितरण याचा आश्रमशाळा संहितेमध्ये कुठेही उल्लेख नाही. आणि त्याचप्रमाणे भोजन अनुदानामध्ये सुद्धा खूप शासकीय आश्रमशाळेमध्ये 1860 रुपये दिला जातोय आणि अनुदानित आश्रमशाळांमध्ये 1530 रुपये अनुदान दिलं जातोय. नंतर दुसरा प्रश्न आहे की शासकीय आश्रमशाळेमधले अधीक्षक आणि अनुदानित आश्रमशाळांमध्ये अधीक्षकांमध्ये वेतनामध्ये खूप तफावत केलेले आणि त्याचा सुद्धा कुठेही आश्रमशाळा संहितेमध्ये उल्लेख नाही. असं का? पहिली गोष्ट म्हणजे मी आधीच जे स्पष्ट केलेलं होतं की मी विभागाची अधिकृत प्रतिनिधी नाही. त्यामुळे वेतन या विषयावरती मी आता बोलू शकणार नाही. हा खरं म्हणजे प्रशासनाच्या कोणीतरी प्रतिनिधींनीच याच्यावरती रिस्पॉन्ड केलं गेलं पाहिजे. तुमचा जो 3 भागातल्या जबाबदारी हाताळण्याचा जो मुद्दा आहे त्याच्यावरती मला वाटतं मी बोलेन. तर तुम्ही आता म्हणजे तो मला पुरेसा स्पष्ट नाही झालेला. त्याच्याबद्दल तुम्ही जरा सांगाल का परत? तुम्हाला काय म्हणलात तुम्ही नेमकं ते 3 भागात काय आहे?
आवाज नाही येते, तुम्ही अनम्यूट व्हायला लागेल सर तुम्हाला. आधी अनम्यूट करा. हा. नाही झालं सर, नाही झालं सर. हा बोला बोला. शासकीय आश्रम शाळांमध्ये वर्ग 1 ते 10 किंवा वर्ग 1 ते 12वीच्या विद्यार्थ्यांचं भोजन वाटप हे एका रजिस्टर मध्ये केलेलं जातोय आणि अनुदानित आश्रम शाळांमध्ये वर्ग 1 ते 7, बंद करू का? 10वी ते 10वी आणि 11वी 12वी असे 3 विभाग पाडलेले आहेत. याचा आश्रमशाळा संहितेमध्ये कुठेही उल्लेख नाही. अनुदानित आश्रम शाळांमध्ये 1 ते 12 किंवा 1 ते 10 असं सलग का नाही? नाही, सलगच असायला पाहिजे. इनफॅक्ट संहितेमध्ये तर सलगच ठेवावं, असं कुठेही 3 विभागात करावं अशी मांडणी कुठेही नाहीये संहितेमध्ये. म्हणजे हे असं का होत आहे याची मला कल्पना नाहीये, पण संहितेमध्ये तरी अशी कुठलीही सूचना लिहिली गेलेली नाही की ती या 3 वेगवेगळ्या विभागात व्हावी. तर त्याची माहिती मी म्हणजे काय ती घेऊन हवं तर मी काय म्हणूया तुमच्या बरोबर नंतर बोलू शकेन की असं का बरं होत आहे. आता तिथे फक्त संहितेमध्ये हे रजिस्टर कशा पद्धतीने ठेवलं जावं याच्या सविस्तर सूचना केलेल्या आहेत, पण ते एकच रजिस्टर अपेक्षित आहे. आणि जे भोजन वितरण आहे ते खूप क्लिष्ट पद्धतीने केलेले आहे आणि शासकीय आणि अनुदानित मध्ये खूप नेहमी सतत दिसत असतो. भेडसावणारा प्रश्न आहे की कुठेतरी भेद होतोय. शासकीय आश्रमशाळेच्या शासकीय आश्रमशाळेला मायेचं आणि अनुदानित आश्रमशाळेला मावशीचं अशी वागणूक दिला जाते. सतत प्रत्येक शिक्षण पद्धती, वेतन म्हणा, रेकॉर्ड म्हणा, या प्रत्येक गोष्टीमध्ये भेद करताना दिसतोय आम्हाला. ओके, ना मला असं वाटतं की हा जो मुद्दा आहे की हा भेद केला जातोय, संपूर्ण अनुदान मिळत नाहीये वगैरे, हे खूप आहेत प्रश्न. त्यातल्या काही मुद्द्यांमध्ये तथ्य आहे हे सुद्धा मी मान्य करते. आणि फक्त मला असं वाटतं की हा विचार विभागाच्या पातळीवरती केला, त्याला दुसरी पण बाजू आहे. म्हणजे जसं हे आता या मुद्द्यांमध्ये तथ्य आहे असं मी म्हणते, तर तसं आपण हे लक्षात घेऊयात की तुमची तर लोकबिरादरीची शाळा आहे. लोकबिरादरी प्रकल्पाची शाळा एका वेगळ्या विचारातनं निर्माण झालेली ही शाळा आहे. पण आपल्याला असंही वास्तव आता दिसतं की सर्वच अनुदानित आश्रमशाळा या अशा प्रकारच्या ध्येयाने आणि निष्ठेने चालवलेल्या नाहीयेत. तर त्यात आपल्याला वेगळेही काही प्रवाह हे खूप मोठ्या प्रमाणावरती दिसतात. तर मुद्दा हा नाहीये, ऍक्च्युली मुद्दा वेगळा आहे. पण विभागाच्या पातळीवरती हा विचार केला गेलेला होता की एक सर्वच अनुदानित शाळांचं एकदा संपूर्ण काय म्हणूयात त्याला अभ्यास, असेसमेंट अशा प्रकारचं करायचं आणि मग चांगल्या गुणवत्तेने चालणाऱ्या शाळांचा जरा नीट विचार करूयात आणि उरलेल्या शाळांचा थोडा वेगळा विचार करूयात, अशा प्रकारचा एक विचार झालेला होता. पण पुन्हा आता त्याच्याबद्दल मी अधिकृतपणे काही बोलणार नाही. आता तुम्ही जो मुद्दा म्हणताय की ते 3 प्रकारे आणि हे ते, तर तसं खरं तर आता अपेक्षित नसावं. कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जर का पहिले 3 विभाग हे सर्वांना सारखे लागू असं जर का असेल आणि पोषण आणि आहार हा मुद्दा हा सर्वांना समान लागू असणाऱ्या मुद्द्यामध्ये येत असेल, तर त्या बाबतीच्या रचना या देखील सगळ्यांना सारखेपणाने लागू व्हायला हव्यात. नाही 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 एक ओप्पो F5 म्हणून आहेत, त्यांना झूम वरती प्रश्न विचारायचा आहे. सर तुम्ही तुमचं माईक अनम्यूट करा, व्हिडिओ चालू करा, आपला परिचय द्या आणि प्रश्न विचारा. अनम्यूट करा सर. अनम्यूट. बोला बोला बोला, ऐकू. मॅडम नमस्कार, मी एटापल्ली तालुक्यामधून बोलून राहिलेलो आहे, भामरागड प्रकल्प. तर मॅडम माझा एक असा प्रश्न होतं की आश्रमशाळा संहितेसंदर्भात आता तुम्ही जे सांगितले सर्व व्यवस्थित आहे, कारण आम्ही त्या अंतर्गतच काम करून राहिलेलो आहे. पण त्या ठिकाणी अधीक्षक जो पद आहे त्यांच्या कामाचं जो टायमिंग असतो, म्हणजे अधीक्षक 24 तास, कारण असं म्हटलेलं आहे की 8 तासाच्या वर कोणीही काम करू शकत नाही. पण आश्रमशाळेमध्ये अधीक्षक 24 तास आणि परिवारासहित मुख्यालयी राहायचं आहे असं नमूद केलेलं आहे. तर हे थोडंसं मला वावगं वाटतंय, त्या संदर्भात थोडंसं मार्गदर्शन मिळालं तर उत्तम होणार म्हटलं. एक तर पहिली गोष्ट म्हणजे की मला असं वाटतं की या पदाची एक पूर्वअटच अशी आहे की मुख्यालयी राहणं गरजेचं आहे. कारण का की मुलांच्या निवासाची आणि सगळी व्यवस्था आहे, तर तिथे मुख्यालयी राहायला हवं. आणि असं लक्षात येतं की परिवारासहित नाही राहिलं तर मग राहण्याची प्रेरणा कमी होते. आपल्या कुटुंबासोबत असेल तर आपण तिथे राहतो.
याच्यासाठी त्याच्या आवश्यक सोयीसुविधा तिथे असल्या पाहिजेत, हे म्हणजे ही दुसरी त्याची बाजू पण अगदीच पूर्णतः मान्य आहे आणि त्याची पण मांडणी संहितेत केलेली आहे. हे तुम्ही वाचलत तर तुमच्या लक्षात येईल. दुसरी एक गोष्ट, हे तुमचा मुद्दा खरा आहे की कोणताच माणूस संपूर्ण 12-24 तास तशा अर्थाने काम करू शकत नाही, अन्यथा त्याच्यासाठी अतिउच्च प्रेरणा असेल तरच तसं करणारी माणसं आपल्याला दिसतात, तसं काहीतरी करणारी. पण हे सगळ्यांना सर्व काळ शक्य नाहीये, हा मुद्दा मान्य. तर तुम्ही जर का संहिता पाहिली तर त्यामध्ये मला आठवतंय की हे आता ते लिहून देखील 1 वर्ष झालेलं आहे, पण ते तुम्ही जरूर रेफर करा. त्यात असं म्हटलेलं आहे की शिक्षकांनी काय प्रकारची मदत ही करावी याच्या संदर्भात पण मांडणी केलेली आहे. आठवड्यातली 1 सुट्टी मिळावी याच्यासाठीच हे लिहिलेलं आहे. आणि विशेषतः मुलांचा अभ्यास घेण्यासाठी किंवा सुट्ट्यांच्या काळामध्ये मुलांबरोबर जे एक्स्ट्रा करिक्युलर किंवा अशा प्रकारच्या काही ऍक्टिव्हिटीज ज्या घ्यायच्या आहेत, तर त्यामध्ये आळीपाळीने शिक्षकांनी योगदान द्यावं अशी मांडणी केलेली आहे त्यामध्ये. आणि त्यामुळे किंवा शिक्षकांनी म्हणजे शाळा जेव्हा चालू असेल त्या काळामध्ये अधीक्षकांना स्वतःच्या वैयक्तिक कामांसाठी काही अवकाश मिळावा अशी देखील मांडणी केलेली आहे त्यामध्ये. त्यामुळे एक माणूस म्हणून नक्की विचार केलेला आहे. तुम्ही अनम्यूट व्हा सर, तुम्ही काय म्हणताय नाही कळत आहे. ओप्पो, हा बोला. मॅडम ओप्पो म्हणजे मी मारकवार सर. बरं, नमस्कार, बोला. अच्छा, मॅडम तिथं कसं दिलेलं होतं की जर का 1 दिवसाचं विकली ऑफ मिळत जर असेल तर विकली ऑफ साठी मुख्यालय सोडून बाहेर जावं लागेल किंवा जर मुख्यालयात राहत असेल तर जो काही अनुदान असतो मुख्यालय राहण्यासंदर्भातलं भाड्या तत्वावरचं, तर ते अधीक्षकाला मिळत नसतो, तर मिळणार नाही असं पण त्याच्यामध्ये उल्लेख आहे. त्याच्यामुळे त्या आचारसंहितेमध्ये कामाचं तास अधीक्षकाच्या कामाच्या तासाचं नेमकं एक एरिया ठेवायला पाहिजे होतं की एवढे 8 तास अधीक्षकाचं, त्याच्यानंतर त्याला प्रायव्हसी आहे. तो मग परिवारासोबत राहणार की मुख्यालयामध्ये राहणार की कुठे जाऊन आपल्या टायमिंग मध्ये येणार, अशा पद्धतीचं असायला पाहिजे होतं, असं माझं वैयक्तिक मत होतं. त्या संदर्भात थोडं सांगितलं तर उत्तम होणार. नाही, आता हा तुमचा जो मुद्दा आहे की ते म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की ते जो काही अवकाश तुम्हाला मोकळा मिळेल तर त्या काळामध्ये तुमचं कुटुंब मुख्यालयच ठेवावं अशी अट न ठेवता जवळपासच्या परिसरात तुम्ही कुटुंबाबरोबर जाऊन आलात अशा प्रकारची सूट ठेवावी असं तुम्हाला म्हणायचंय का? तर हे ना अशा प्रकारचं नियमावलीमध्ये लिहिणं शक्य नाहीये असं माझं तरी अंडरस्टँडिंग आहे. कारण एकतर मी पहिल्यांदाच म्हटलं तसं की अधीक्षक म्हणून आपण जेव्हा जबाबदारी ते पद स्वीकारतो तर तेव्हा त्या मुलांच्या संरक्षणाची आणि संपूर्णाची जबाबदारी आपण स्वीकारत असतो. याचं भान या पदांनी ठेवणं पण गरजेचं आहे. त्यामुळे काही बंधनं येणार. जसं उद्या सैनिक जर का म्हणायला लागले सीमेवरचे की आम्ही अधनमधनं येऊन जाऊन करतो, तर नाही चालणार ना तसं. एकेका पदाची ती गरज देखील असते आणि त्याच्यासाठी काही बंधनं स्वीकारावी लागतात. तर मला वाटतं की हे थोडं लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे आता प्रत्येक वेळेस कुटुंब जवळच्या ह्याच्यात असेल असं पण नाही ना. तर त्यामुळे म्हणजे तुम्ही जाऊन आपल्याला हे माहिती आहे की गेलेले लोक माणूस कधी परत येईल, कधी काही सांगताच येत नाही. मग ते कुणी हे करायचं, सांभाळायचं कुणी, असे पण प्रश्न आहेत ना. प्रशासन असं नाही म्हणू शकत की ठीक आहे मग तुम्ही हवं तेव्हा जा आणि मग त्या वेळामध्ये तुम्ही जा आणि मग या, असं नाही होऊ शकत. तुम्ही तो मोकळा तास असतो, पण कदाचित इमर्जन्सी येऊ शकते, पटकन काहीतरी कशाची मदत लागू शकते. तर अशा वेळेस आपल्याला असं म्हणणं शक्य नसतं की नाही पण मग आता मी नाहीये उपलब्ध, असं म्हणणं शक्य नसतं. त्यामुळे तो तुमचा मोकळा अवकाश असेल, पण ही पूर्वअट आहेच की तुम्ही तिथे असणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की ही अट स्वीकारूनच आपण हे पद स्वीकारलेलं असतं. म्हणजे तो विचार ते पद स्वीकारताना केलेला असतो असं गृहीत आहे खरं तर त्यातलं. नक्कीच. आता आपण अगदी शेवटाकडे येतोय आणि अनेक जणांना खूप प्रश्न आहेत, पण मला असं वाटतं की सगळ्यांनी ही जी आश्रमशाळा संहिता आहे ती नक्की वाचली पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की द बेस्ट थिंग इज की देर इज ऑलवेज रूम फॉर इम्प्रुव्हमेंट, म्हणजे अजून आपण याच्यावरती काम करू शकतो असा अवकाश नक्की आहे तिकडे. हो, आणि मला त्याच्याबद्दल एकच मिनिट समीक्षाताई, या संहितेमध्ये एक आपण असं म्हटलेलं आहे म्हणजे हे गृहीत धरून की गोष्टी बदलणार आहेत वेळोवेळी.
आणि त्याच्यामुळे ही काही गीता आणि पुराण नाहीये की एकदा लिहिलं आणि तर 5 वर्षांनी त्याचा रिव्ह्यू केला जावा असं संहितेतच लिहून ठेवलेलं आहे आता. त्यामुळे 5 वर्षांनी त्याचा रिव्ह्यू करून म्हणजे जसं आता झालं की 5 ला लिहिली आणि मग ती 17 ला दुरुस्त करायला घेतली, तसं न करता दर 5 वर्षांनी त्यातल्या कदाचित गरजेप्रमाणे काही गोष्टी हे करता येतील, तशी हे व्यवस्था त्यात केलेली आहे. पण मला म्हणजे संहिता सोडून तुमचा एक काय म्हणतात त्याला की जरा एक म्युझिंग असं म्हणता येईल की तुम्ही इतके वर्ष आदिवासींसोबत काम केलेलं आहे, आश्रमशाळांसोबत काम केलेलं आहे की म्हणजे वेअर डू यू सी आश्रमशाळा 5 वर्षांनंतर की म्हणजे त्या खरंच तेवढ्या कालसुसंगत असतील का, त्यांची गरज असेल का त्या रिडंडंट होतील, काय वाटतं तुम्हाला? ह्या प्रश्नाचं मला असं वाटतं की हो किंवा नाही, म्हणजे असं एक सरळ उत्तर खरं तर शक्य नाहीये. नक्कीच कारण हे जे उत्तर आहे ना हे असं इतर खूप गोष्टींवरती अवलंबून आहे असं मला दिसतं. कारण का की आपण शिक्षण हे क्षेत्र खूपदा असं एकरेषीय पद्धतीने पाहतो. तसं नाहीये ते, म्हणजे ते समाजाच्या इतर अनेक गोष्टींवरती अवलंबून आहे. आपल्याला असं दिसतं, मला आठवतं मी बायफ सोबत काम करत असताना जेव्हा मी 15 जिल्ह्यांमध्ये फिरत होते तेव्हा, आणि त्यात मी जळगावमध्ये जेव्हा गेले तेव्हा मला असं दिसलं की तिथल्या आश्रमशाळांमध्ये तिथल्या तडवी समाजाची फार कमी मुलं आहेत, आणि तिथली मुलं कुठली आहेत तर ती मध्य प्रदेशातून आलेली मुलं आहेत. त्यांनी तिथे ऍडमिशन घेतले. तर असं का, तर तडवी समाज हा तसा थोडा एस्टॅब्लिश्ड अशा प्रकारचा समाज आहे, आणि त्याच्यामुळे मग त्यांनी पहिला चॉईस काय केला तर त्यांनी त्यांच्या मुलांना खाजगी शाळांमध्ये घातलं. आता हा जो लढा हा निव्वळ आश्रमशाळांच्या बाबतीतला नाहीये, हा झडपी स्कूल्स पण तेच अनुभवतायत, आणि कोणत्याही शासकीय शाळा त्यांना हे फेस करायला लागतं. आणि कदाचित म्हणजे हा जो इंग्रजी माध्यमाचा, म्हणजे आता मी थोडं वैयक्तिक माझं मत मांडते की पर्सनल लेवलला मला हा इंग्लिश मिडियमचा निर्णय काय, आय एम नॉट फॉर इट. मला असं वाटतं की इंग्रजी माध्यम हा खरं तर नाहीये उपाय. इंग्रजी चांगलं करणं हा नक्की आहे, आणि ते घडायला पाहिजे, कारण ती गरज आहे आताच्या याची. पण तरी सुद्धा तो विभागाला का कदाचित ते घेण्याचं प्रेशर आलं तर मुलं इंग्रजी शाळांकडे जातात. बरं, त्या आहेत त्या शाळा तरी खरोखरी गुणवत्तापूर्ण आहेत का, नाही माहिती. म्हणजे आता तर ते इंग्रजी शिकवतात एवढं खरं, म्हणजे माध्यम ते हे करतायत तेवढं ते, त्यामुळे कदाचित त्यांना ती गरज भासली असेल. मुळात आता पालकांमध्ये पण एक, आणि पालकांना कळतं बरं का, म्हणजे ते गुणवत्ता हा जो मुद्दा असतो, त्यांना निरक्षर पालक असले तरी त्यांना समजतं, त्यांचे बरोबर आडाखे असतात की आपलं मूल शिकतंय का नाही शिकतंय हे माहिती करून घेण्याचे. तर मला असं वाटतं की जर का खरोखर शाळांमध्ये मूल शिकतंय हा विश्वास पालकांना मिळाला ना, तर मग शाळा टिकतील, नक्की टिकतील. गरज आहे का त्यांची, पुढच्या 5 वर्षांमध्ये त्यांची गरज असेल का, तर मला असं वाटतं की या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या निवासी स्वरूपाचं, म्हणजे निवासी शाळांची गरज असेल का नसेल, दॅट डिपेंड्स ऑन. कोरोनामुळे आपण असं पाहतोय की आदिवासी आश्रमशाळेत शिकवणारे शिक्षक आर जस्ट नॉट एबल टू रीच द चिल्ड्रन. एक्झॅक्टली तो खूप मोठं, पुन्हा निवासी शाळा विल बी द लास्ट टू स्टार्ट. तेही एक अगदी बरोबर आहे. पण या प्रश्नाचं उत्तर मला असं वाटतं पालकांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये असणार आहे. म्हणजे आज त्याची एक मोठी गरज का जाणवते आश्रमशाळांची, तर ज्या पालकांमध्ये आपल्या मुलाला खाऊ देखील घालण्याची क्षमता नाहीये, ज्या पालकांना आज हंगामी जगण्यासाठी आपल्या गावाच्या बाहेर पडायला लागतंय, कोण असतात ते पालक असतात जे आश्रमशाळेकडे येतात. काय मोस्ट मार्जिनलाइज्ड ग्रुप असा खरं तर आता आश्रमशाळा केटर करते आहे. आणि आपल्याला असं दिसतं, म्हणजे आता आश्रमशाळांना पटसंख्या कमी होण्याचा एक ट्रेंड आता शाळांमध्ये दिसतोय. तर तो आता म्हणजे चांगला मानावा का वाईट मानावा असा एक प्रश्न आहे. कारण का की थोडी आर्थिक परिस्थिती सुधारली, थोडी क्षमता जास्त आली तर पालक दुसरा पर्याय घेतायत आता. हे आता आपल्याला दिसतंय वास्तव. सो आता मी पुन्हा याचा उल्लेख करेन की NEP मध्ये शाळा संकुलाचा एक मुद्दा मांडलेला आहे. तर आता म्हणजे भविष्यात असं होईल का की प्रायमरी सेक्शन बंद केला आश्रमशाळांनी खरोखरी, कारण आदिवासी विकास विभागाचं काम थोडी फक्त आश्रमशाळा चालवणं आहे, तो एकूणच आदिवासी समाजाचा विकास असा आहे. सो खरोखरी म्हणजे त्याच्या तो भावनिक मुद्दा न होता पालकांची आर्थिक परिस्थिती सुधारली आणि पालकांना आपल्या छोट्या वयोगटाच्या मुलांना आपल्यापाशी ठेवणं शक्य झालं, त्यांना दुसरे पर्याय शिक्षण विभागाचे असतील इतर असतील ते उपलब्ध झाले, तर उलट
मोठं जे काय म्हणूयात आपण मोठे वर्ग जे आहेत त्यांना केटर करू शकेल आश्रमशाळा. वयोगट लहान होईल. स्टाफवरचा एकूण मोठ्या वयोगटाला हाताळण्याचं जे त्यांचं त्यात जे त्यांचं हे होतंय ते कमी होईल. कमी होईल. आणि त्या शिक्षणाच्या गुणवत्तेकडे म्हणजे एक संकुल म्हणून त्याच्याकडे पाहून ज्या प्रकारची कल्पना आता NEP NEP मध्ये देखील मांडली, Cluster त्याच्यावर schools. टीका पण खूप होतीये, मला अगदी कल्पना आहे त्याची, पण तरी सुद्धा म्हणजे म्हणून मी म्हणते की इकडच्या शाळा बंद न करता हे संकुल जास्तीत जास्त आपण म्हणूयात की गुणवत्तापूर्ण सर्व सुविधांनी युक्त असं करण्याचा जर का प्रयत्न केला का बरं हे होतंय एको येतोय झालं. हा, तर थोडक्यात म्हणजे त्याची भूमिका बदलायची. कदाचित 5 वर्षानंतर विभागाने हा कॉल घ्यावा. खरंय. आपण असा एक पॉझिटिव्ह विचार केला की समाजाची परिस्थिती सुधारलेली आहे, प्राथमिक शिक्षणाचा विभाग बंद करण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि मग विभागाने केवळ उच्च शिक्षणावरती कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. नक्की आम्हाला खूपच बरीच माहिती मिळाली आणि फार छान विचार मंथन सुरू झालं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता या गोष्टीबद्दल आम्ही सगळे वाचू, विचार करू आणि त्याच्यावर पुन्हा एकदा चर्चा होईल. राजश्रीताई, आज तुम्ही आलात आणि आमच्यासोबत ते डॉक्युमेंट शेअर केलं, आम्हाला ते समजून घ्यायला मदत केली, याच्यासाठी मनापासून लोकबिरादरीतर्फे मी तुमचे आभार मानते आणि ही मीटिंग आता सगळ्यांसाठी एंड करते. थँक्यू.